विभुआनी आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा नित्यासे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जन्म तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यमन रविती देवी कुबेरही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्याभान मदची माझे होतसे ज्याच्या अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत तरी उठाविना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्मानीचे असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणे भजावाराम तरुणीच्या हे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे ज्ञान व्यापकं नामरूपयोः अधिष्ठानं बुद्धबोध्यं बुद्धे दृग्यत्तु निर्मलं अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महा योगिवाहं निमित्तं न इति निश्चिता मतिः. किती 8वा परिच्छेद आहे का 7वा परिच्छेद? 8वा. श्रीगुरु शिष्याला सांगतात की बाबा रे, हे जगत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीच उत्पन्न झालं नाही. त्यावर शंका येते की जगत उत्पन्न झालं नाही तर त्याची प्रतीती काय यावी? जगत मिथ्या आहे तर त्या ठिकाणी ते सत्य का वाटावं, अशी प्रत्येकाला शंका येत राहते. तर त्याच शंकेचं प्रतिनिधित्व तो करतो. जर हा जगत जन्ममरणादी दुःखरूप संसार हा जर उत्पन्न झाला नाही तर भासतो का? तर म्हणजे याचा अर्थ त्याचा जर अजातवाद आहे, न जायते इथे अजाता, जगत उत्पन्न झालं नाही तर भासतं का? याच्यामध्ये असं आहे की वेदांत शास्त्राच्या दृष्टीने जगत झालं नाही म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताची सिद्धी होत नाही. आणि ते म्हणतं, वेदांत सांगतो की जगताची सिद्धी होत नाही, जगत झालंच नाही. हा म्हणतो जर झालंच नाही तर दिसतं का? पूर्वपक्षाला सारखी शंका कशामुळे? दिसतं का? आणि सिद्धांत त्याला म्हणतो जर दिसतं म्हणून त्याला सत्य मानायचं तर ते विचारापुढे टिकत का नाही? म्हणून तो म्हणत राहणार की का दिसतं, हे म्हणणार की मग विचारापुढे का दिसतं म्हणून सत्य. ते म्हणतात दिसतं म्हणून सत्य म्हणावं तर विचारापुढे का टिकत नाही? विचारापुढे टिकत नाही तो पदार्थ तत्वतः नसतोच, आहे की नाही? विचारापुढे रज्जूवर भासलेला सर्प टिकतो का? टिकत नाही. आणि हा काय म्हणतो मी दिसतो का? असं त्यांचं दोघांचं जुगलबंदी चालू आहे ते दोघांनी. त्याच्यामुळं हा जो वेदांती आहे तो थोडासा खाली उतरून याला हा अजातवादाचा सिद्धांत बुद्धीवर आरूढ व्हावा म्हणून प्रयत्नशील आहे. आणि त्याच्यामध्ये तो अजातवादच सांगायचा, पण अजातवादामध्ये बोलणं नाही, कारण दुसरा पदार्थ नाही. तर सांगणार कोण आणि ऐकणार कोण आणि बोलणार कोणाबद्दल? म्हणून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा शब्द, त्याचा शब्दाचा तत्र वाग काय तत्र वा न तत्र चक्षुर गच्छती, चक्षुरेंद्रिय त्याच्यापर्यंत जाते नाही. न मनो न वाक, त्या मनाचाही त्या ठिकाणी प्रवेश होत नाही. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, अशी श्रुती सांगते. मग त्या परमात्म्याबद्दल बोलता येत नाही आणि बोलल्याशिवाय तर याच्या मनातला भ्रम जाणार नाही. म्हणून त्या ठिकाणी अजातवादच सांगण्याची भाषा जी आहे, दुसरी पद्धती आहे, सरणी, प्रक्रिया, रीती, तिला म्हणतात विवर्तवाद. मग त्या विवर्तवादामध्ये ते सांगतात की जसा रज्जूवर सर्प मिथ्या दिसतो, त्या रज्जूवर सर्प मिथ्या आहे, कारण तो अगोदर नाही, नंतर नाही, मधल्या काळात दिसला तेव्हा सुद्धा नाही. हे जसं अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान झाल्यावर आपल्या लक्षात येतं, त्याचप्रमाणे या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत पूर्वी नव्हतं, ज्ञान झाल्यानंतर नाही, आणि ज्या अज्ञान काळात दिसतं त्या काळातही देखील जगत नाही. मग आदव अंत्येच यद नास्ति वर्तमाने पितन तथा, आदव अंत्येच यद अस्ति वर्तमाने पितन तथा. ज्या वेळेला तुम्हाला रज्जू भासला नव्हता, आपलं सर्प भासला नव्हता, तेव्हा हे रज्जू होता. ज्या काळात सर्प भासला त्या काळात रज्जू आहेच आहे, आणि जेव्हा रज्जूचं ज्ञान झालं तेव्हा रज्जू आहेच आहे. म्हणजे रज्जू हा तिन्ही काळात
अबाधित असल्यामुळं तो रज्जू जो इथं समजून देण्यासाठी सांगितलं, नाही तर तुम्ही म्हणा रज्जू कुठं नित्य आहे, जाळला तर राख होते की नाही, तसं नाही. समजून देण्यासाठी दृष्टांत सांगतात की दृष्टांतामध्ये रज्जू जसा तिन्ही कालात आहे त्याप्रमाणे आत्मा तिन्ही कालात आहे आणि जगत तिन्ही कालात नाही. म्हणून या ठिकाणी जो पदार्थ अगोदर नाही नंतर नाही मधल्या काळात दृश्य रूपाने भासला तरी सुद्धा तो तत्वतः अधिष्ठानाच्या ठिकाणी नसतोच, अशी आपल्याला प्रक्रिया सांगतात. परंतु याला शंका अशी येते, तो म्हणतो की पहिल्यांदा रज्जूच्या ठिकाणी भासणारा सर्पच मिथ्या आहे असं तुम्ही कसं म्हणता? तेच तर मला दृष्टांतातला रज्जू सत्य आहे आणि सर्प मिथ्या आहे हे तर मला चांगल्या प्रकाराने कळू द्या. मग रज्जूवर सर्प मिथ्या आहे हे जर मला चांगल्या प्रकाराने कळलं, तसाच मला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत देखील मिथ्या आहे असं मी मानेल. त्या दृष्टांताप्रमाणे दार्ष्टांतिकाची योजना करून मी एका सिद्धांतावर आरूढ होईल की ज्याप्रमाणे रज्जूवर सर्प मिथ्या त्याप्रमाणे आत्मस्वरूपावर हे जन्ममरणादी बंध किंवा जगत रूपी कार्य आणि त्याचं कारण असणारं अज्ञान हे सर्व अध्यस्त आहे, हे सर्व कल्पित आहे, अशा विचारावर मी आरूढ होईल असं तो म्हणतो. कारण त्याच्या पुढे असं आहे की तो म्हणतो की पहिल्यांदा रज्जूवर भासणारा सर्प मिथ्या किंवा स्वप्न मिथ्या. मिथ्या पदार्थ म्हणजे काय की तो फक्त प्रतीती मात्र असतो, परंतु तो तत्वतः अधिष्ठानामध्ये अत्यंताभावरूप असतो, त्याचा त्रैकालिक अत्यंताभाव असतो, त्यालाच तुम्ही मिथ्या असं म्हणता. तर त्यामध्ये रज्जूवर सर्प अध्यस्त आहे हेच पहिल्यांदा मला चांगल्या प्रकाराने कळून द्या. मग ते जर मला कळलं तर तसंच ब्रह्मावर जगत अध्यस्त आहे असा निश्चय मी करीन असं तो श्रीगुरूंना सांगतो. त्याचं कारण असं आहे की हा जो शिष्य आहे त्याने ह्या जगताविषयी आणि ह्या ब्रह्मस्वरूपाविषयी अनेक प्रकारचे जे संप्रदाय परंपरा आहेत त्यांचाही किंवा दर्शन परंपरा आहे. दर्शन परंपरेमध्ये 3 गोष्टीचा विचार केला जातो. कोहम कथमिदम जातम. कोहम मी नेमका कोण आहे, मी या ठिकाणी शरीर आहे का शरीराहून भिन्न आहे, शरीराहून भिन्न असणारा मी कर्ता आहे की भोक्ता आहे. मग त्याच्यानंतर मी कर्ता भोक्ता जर नसेल तर मी असंग ब्रह्मरूप कसा आहे, अशा अनेक प्रकारच्या शंका. कथम कोहम मी कोण आहे, कथम इदम जातम हे जगत कोणापासून निर्माण झाले, म्हणजे हे जगत कोणापासून निर्माण झाले, म्हणजे परमाणूपासून निर्माण झाले की स्वाभाविक आले की पंचमहाभूतापासून झाले की ईश्वराने निर्माण केलेले हे की नियती याचं नियमन करते, अशा अनेक प्रकारच्या शंका आहेत. तर त्या शास्त्रांचं त्यांनी काही अध्ययन केलेलं आहे, म्हणजे दर्शनशास्त्राचं अध्ययन केलेला पण हा पुरुष आहे. त्यामुळे त्याला काही संस्कार नाहीत, एकदम कोरीपाटी आहे असा त्याचा अर्थ नाही. त्यामुळे त्याला हे माहिती आहे की कथम इदम जातम हे जगत कशापासून निर्माण झालेलं आहे, मी म्हणजे जीवाचं वास्तव स्वरूप काय आहे याचा विचार आहे. आणि कथम इदम जातम काय कोवई कर्ताश्च विद्यते, आणि ह्या जगताचा कर्ता नेमका कोण आहे, हे कसं उत्पन्न झालं, मी कोण आहे, काय विचारो सोयम इद उपादानम किमस्ती हो, ह्या जगताचं उपादान कारण कोण आहे. उपादान कारण म्हणजे ज्याचा कार्यात प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्य राहत नाही, असं ह्या जगताचं उपादान कारण कोण आहे, अशा प्रकारच्या शंका निर्माण होतात. आणि या शंकेचं उत्तर देण्यासाठी जे काही त्याच्यासाठी प्रयत्न केला जातो किंवा त्याच्यासाठी जो केला जातो त्याला म्हणतात विचारो स्वयं ईदृशा. त्याच्यासाठी अशा प्रकारचा विचार करावा. म्हणजे थोडक्यात वेदांत विचाराची दिशा आपल्याला आत्मस्वरूपाच्या आड येणारे जगत, हे जगताचं उपादान कारण काय आहे, ते जगत कसं उत्पन्न झालं, त्या जगताचा नियंता कोण आणि मी नेमका कोण आहे, माझा आणि जगताचा काय संबंध आहे, किंवा त्या जगताच्या उपादान कारणाचा आणि माझा काय संबंध आहे, अशा शंका किंवा अशा प्रकारचा विचार करावा. अशा प्रकारची एक आपल्या वेदांत विचाराची एक सरणी किंवा धाटणी आहे. आणि त्यानुसार याला शंका येते की या ठिकाणी जगत नावाचा पदार्थ मिथ्या आहे तुम्ही म्हणता, परंतु रज्जूवर सर्प, आणि त्याला दृष्टांत काय घेता, ज्याप्रमाणे रज्जूवर सर्प मिथ्या आहे त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत मिथ्या आहे. परंतु पहिल्यांदा रज्जूवर जगत मिथ्या आहे हे जर आम्हाला चांगल्या प्रकाराने कळलं तर आम्ही अशा प्रकारचा हाच दृष्टांताची योजना करून दार्ष्टांतिकामध्ये किंवा सिद्धांतामध्ये असं आम्ही म्हणू
की आत्मस्वरूपावरही रज्जूवर सर्पाप्रमाणे आत्मस्वरूपावर जगत मिथ्या आहे. परंतु जेव्हा आम्ही आत्तापर्यंत विचार केला संतांच्या संगतीत किंवा जे काही दार्शनिक पंडित किंवा विचारवंत आहेत ते विचारवंत वेदाच्या आधाराने विचार करणारे आहेत आणि काही लोक जे तर वेदाच्या आधारात वेदाचा आश्रय न घेता स्वबुद्धीनं याविषयी विचार करणारे आहेत. कोणत्या 3 प्रश्नाचं मी कोण आहे, या जगताचा कर्ता कोण आहे आणि जगताचं उपादान कारण काय आहे याविषयी विचार करणारी अनेक दर्शनं आमच्या समोर आहेत आणि ते काही वेदाचा आधार घेतात तर काही वेदाचा आधार न घेता स्वतंत्र बुद्धीनं प्रतिपादन करतात. तेव्हा त्या मताने जर पाहिलं तर असं कोणीही आतापर्यंत म्हटलेलं नाही की रज्जूवर सर्प मिथ्या त्याप्रमाणे आत्म्यावर जगत मिथ्या. अशा प्रकारचा हे मिथ्यात्ववाद किंवा अध्यासवाद आम्हाला आत्तापर्यंत ऐकण्याचा संस्कार नाही. आता फक्त तुमच्याजवळ विचारायला आम्ही बसलो त्यावेळेला तुम्ही ही नवीन शक्कल काढली आणि तुम्ही सांगायला लागले की जगत काय आहे, मिथ्या आहे. परंतु न ही प्रतिज्ञा मात्र वस्तुसिद्धी. तुम्ही नुसती प्रतिज्ञा केली म्हणून काय वस्तूची सिद्धी होते असं नाही. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुस्थिती, मिथ्यात्वाचं लक्षण केलं पाहिजे आणि जगत मिथ्या आहे याच्याविषयीचं प्रमाण सांगितलं पाहिजे. तसंच रज्जूवर सर्प मिथ्या आहे याविषयी सुद्धा तुम्ही त्या मिथ्यात्वाचं लक्षण केलं पाहिजे आणि त्याच्याविषयी प्रमाण सांगितलं पाहिजे. अशा प्रकाराने त्याच्या अंतःकरणात जो काही संदेह उत्पन्न झालेला आहे तर श्रीगुरु आता विचार करतात की जसं गीतेमध्ये सांगितलेलं आहे की एखाद्याला भूत लागलं तर तो जो भूत संचाराचं निवारण करणारा तो जो मांत्रिक आहे तो मांत्रिक विचार करतो किंवा कशा प्रकाराने ह्याला लागलेले हे भूत संचार कशा प्रकाराने निवृत्त होईल याच्यासाठी विचार करत असतो आणि तशा प्रकारच्या मंत्रतंत्राची योजना करत असतो. त्याप्रमाणे श्रीगुरु या ठिकाणी त्याला कोणत्या प्रकाराने याचा हा भ्रम निवृत्त होईल याच्यासाठी प्रयत्नशील झालेले आहेत आणि मग आता बोलायला सुरुवात करतात. खऱ्या अर्थाने जो ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा असा जो वेदांताचा सिद्धांत आहे, ब्रह्मच एकमेवाद्वितीय सत्वस्तू आहे, तद अतिरिक्त सर्व मिथ्या आहे आणि जीव तत्वतः ब्रह्मरूप आहे, हा वेदांताचा सिद्धांत आहे. तर त्या सिद्धांताला पाठीमागे जरी शास्त्रारंभ म्हटलं असलं तरी खरा शास्त्रारंभ आजपासून प्रारंभ होतो ख्यातिवादापासून. त्याचं एक तत्व असं आहे की स्वामी महाराज नेहमी सांगायचे जगत नाही तर दिसतं कसं आहे की नाही आणि दिसलं तर ते सत्य का वाटतं याविषयी खरं वेदांताचा विचार असा आहे की मनुष्याला आपल्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे जगत भासतं. जगत कशामुळे भासतं? आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं. पण आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे जगत भासतं तर नुसतं जगत भासलं तर ठीक आहे पण जगत आम्हाला सत्य वाटतं त्याचं कारण काय? तर स्वामी महाराज सांगायचे की आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे जगत भासतं पण आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे जगत भासतं हे ज्याला कळत नाही त्यामुळे त्याला जगत काय वाटतं? पुन्हा सत्य वाटतं. म्हणजे आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने जग भासतं आणि आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने जग भासले हे न कळल्यामुळे जगत काय वाटतं? सत्य वाटतं. ही गोष्ट आपण चांगल्या प्रकाराने लक्षात घ्यायची. आता ह्या ख्यातिवादाच्या द्वारा त्याला कसं वर्णन करून सांगतात ते पाहायचं. वाचू ख्यातिवर्णन. आता ख्याती शब्द जो आहे हा पारिभाषिक शब्द आहे. तेव्हा ख्याती शब्दाचा आपण म्हणतो ना ख्याती म्हणजे ह्या काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती. ख्याती शब्दाचा अर्थ काय आहे? त्यांची प्रसिद्धी, त्यांचं त्याला आपण म्हणतो काय प्रथित यश, हे त्यांची प्रसिद्धी ही काय सांगू ऐक असा अर्थ आहे. तर इथं ख्याती शब्दाचा हा पारिभाषिक अर्थ आहे. परिभाषा कशाला म्हणतात? अनियमे नियमकारिणी परिभाषा. अनियम एक ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा नियम नाही, अनिश्चितता आहे, त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी निश्चितता करून देणं त्याला म्हणतात परिभाषा. अशा शब्दाचा प्रयोग करायचा की त्याचा नियम केलेला आहे म्हणजे ह्या पारिभाषिक शब्दाने असाच अर्थ घ्यावा त्याला म्हणायचं परिभाषा. दुसरं आता तुम्ही एक वेदांतामध्ये एक परिभाषा केली कशाची? ख्याती शब्दाची परिभाषा केली की आता वेदांतामध्ये सगळ्या ठिकाणी ख्याती म्हटलं की त्याचाच तोच अर्थ घ्यायचा. किंबहुना केवळ वेदांतात हे असं नाही
ख्याती हा शब्द सर्व दर्शनकारांनी मिळून ठरवलेले त्याची परिभाषा केली आणि ती परिभाषा काय केली? अनियमे नियमकारिणी परिभाषा. ज्या ठिकाणी कोणताही नियम किंवा निश्चितता नाही त्या ठिकाणी त्या शब्दाचा निश्चित अर्थ करून प्रतिपादन करणं असं सांगितलं, त्याला म्हणतात ख्याती. तर या ठिकाणी हा ख्याती शब्दाचं काय परिभाषा केली? तर या ठिकाणी परिभाषा केली, खाली टिप्पणीत लिहिले, भान आणि कथन, प्रतीती आणि प्रतीतीप्रमाणे बोलणे याला म्हणतात ख्याती. ख्याती वर्णन असा जो 8वा परिच्छेद आहे त्याच्यामध्ये ख्याती शब्दावर एक टिप्पणी दिलेली खाली 1 नंबरची. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, भान आणि कथन. भान म्हणजे आपल्याला त्या पदार्थाची जशी प्रतीती किंवा जसं ज्ञान होतं, जसं आपल्याला त्याचं भान होतं किंवा जसं त्याचं आपल्याला प्रतीती येते, जसं त्याचं आपल्याला ज्ञान होतं त्याप्रमाणे त्याचं कथन करणं. म्हणजे जसं प्रतीतीला आलं तसं वर्णन करणं याला म्हणतात ख्याती. जसं प्रतीती आली त्या प्रतीतीचं जशी प्रतीती आली त्याचं कथन करणं याला म्हणायचं ख्याती. किंवा ही ख्याती शब्दाचा काय? हा पारिभाषिक अर्थ आहे. ख्याती शब्दाचा पारिभाषिक अर्थ काय आहे? जसं आपल्याला भान होतं तसं निरूपण करणं किंवा जसं आपल्याला प्रतीती येते त्या प्रतीतीचं तशा प्रकाराने निरूपण किंवा वर्णन करणं हा ख्याती शब्दाचा पारिभाषिक अर्थ आहे. तर आता ख्याती वर्णन करतात. प्रथम आपण अशी कल्पना करू की कोणी 5 पुरुष रस्त्याने जात असता रस्त्यावरील दोरीच्या ठिकाणी मंदांधकारामुळे 5ही जणांस त्या दोरीवर सर्प भासला. आता मंद अंधकारात 5 मित्र चालले होते आणि त्यांना एक रस्त्यामध्ये दोरी पडली होती आणि त्या दोरीवर सर्वांना सर्पाचा भ्रम झाला. आता हे सगळे आपल्या डोळ्यापुढे आणायचं, हे वाचून काय नाही. 5 जण चालले, डोळ्यापुढे ठेवायचे. 5 जण चालले, मंद अंधकार आहे, दोरी पडलेली आहे, दोरीवर त्या लोकांना काय झालं? सगळ्या जणांनी एकमत झालं. वास्तविक असं कधी होत नाही. सगळ्यांना 5 जणांना दोरीचाच भ्रम होईल का? मंद अंधकारामुळे त्यांना त्या रज्जूचं ज्ञान झालेलं नाही त्यामुळे भ्रम होईल. पण भ्रम कोणाला? पुष्पमालेचा नाही होणार का? एक जणाला, एका जणाला जमिंदू बंगल्याचा नाही होणार का? भूरेखेचा. एखाद्याला जलधारीचा नाही होणार का? एखाद्याला पुष्पहाराचा भ्रम होईल. एकाला त्या ठिकाणी सर्पाचा देखील भ्रम होईल. पण आपल्याला समजून सांगण्यासाठी जणू काही 5 जणांना एकच, कारण त्यांना काय करायचं? रज्जू सर्पाचा दृष्टांत समजून सांगायचा आहे ना. रज्जू सर्पाकार भाषेले जगडंबर. पहिल्यांदा रज्जूवर सर्पाचा आकार हा भासमान आहे हे जर आपल्याला कळलं, हा तत्वतः त्या ठिकाणी खरा सर्प नाहीच आहे. अगोदर नाही, नंतर नाही, मधल्या काळात भासला तेव्हा नाही. हे काय करायचे? ग्रंथकर्त्याचं गृहीत कृत्य आहे. त्यांना रज्जूवर सर्प मिथ्या आहे हे दृष्टांतातली गोष्ट जी आहे ती पहिल्यांदा पटवून द्यायची आहे. म्हणून तो म्हणतो की या ठिकाणी रज्जूवर सर्वांना सर्पाचा भ्रम झाला, 5ही जणांना. नंतर त्या दोरीचे ज्ञानाने सर्वांचा सर्पभ्रम निवृत्तही झाला. नंतर कोणीतरी एखाद्या प्रामाणिक पुरुषाने त्या ठिकाणी दिव्याच्या द्वारा त्यांना देऊन ती दोरी दाखवल्यावर सर्पाचा भ्रम 5ही जणांचा निवृत्त झाला. येथपर्यंत सर्व ठीक झाले. नंतर ते 5ही जण एके ठिकाणी बसून विचार करू लागले की या दोरीच्या ठिकाणी सर्प भासला कसा. आता दोरीचं ज्ञान झाल्याबरोबर सगळ्यांचा भ्रम सर्पाचा निवृत्त झाला. पण ते म्हणतात पहिल्यांदा सर्पाचा भ्रम आता निवृत्त झाला. विचार कधी करायला लागले? सर्पभ्रमाची निवृत्ती झाल्यानंतर. मग ते म्हणायला लागले आता ठीक आहे सर्प नाही, पण मग जर सर्प नव्हताच तिथं तर आपल्याला भासला कसा? म्हणून या रज्जूवर भासणाऱ्या सर्पाची संगती लागावी म्हणून सर्वजण एकांतात एकाग्रतेनं चिंतन करू लागले की या रज्जूवर सर्प भासला कसा. अशा प्रकारचा प्रश्नाचा ते विचार करू लागले. आता त्या 5 नावे अशी, त्या 5 नावे म्हणजे ते 5 जण म्हणजे त्यांची व्यक्तिगत नाव राम श्याम असं देत नाही. प्रत्येकाच्या त्या 5 म्हणजे ह्या गोष्टीचा विचार करणारी जी 5 दर्शन आहेत, 5 किंवा काही दर्शनांची एकमत आहे म्हणून ती दुसरी दर्शनांचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. आणि ते असं आपलं स्पष्टीकरण रज्जूवर सर्प भासला कसा याचं स्पष्टीकरण करणारे जे लोक आहे तर त्यांना म्हणतात ख्यातीवादाचं निरूपण करणारे लोक. मग ते काय करतात? या ठिकाणी रज्जूवर सर्प भासला कसा याचं जे स्पष्टीकरण करतील ती त्यांची ख्याती म्हणजे जसं भान झालं किंवा जशी प्रतीती झाली त्याचं कथन करतात. त्यांचा प्रत्येकाचा एक वेगवेगळा वर्ग आहे. तो वर्ग झोपेत कळत नसतो. तर ते सांगतात असत ख्याती
असत ख्यातीचा अर्थ सांगतात. माध्यमिक मताचा शून्यवादी याचे आहे. असत ख्याती याच्यात अजून कोणी झोपलं नाही, पण कोणी थोडं थोडं डोळे तारवतात. इतक्या लवकर कसं झोपेल, आहे का नाही? इतक्या लवकर झोप येणं शक्यच नाही, आहे का नाही? आता कोणी म्हणेल का हा माझा अनुभव आहे, मी झोपलो होतो, तर त्याला आपण काय करणार? पण आपल्याला माहित आहे की झोपणं शक्य नाही. इतक्या वेगाने तिथं आले ऐकण्यासाठी ना, आल्याबरोबर झोप लागेलच कशी, आहे की नाही? लागणं शक्य नाही. पण आता एखादा म्हणेल की नाही मला लागली प्रत्यक्ष, तर हा तुझा भाग्यवानाचा अनुभव आहे, त्याला कोण अनुभवाचा आपलाप करता येत नाही, त्याला कोण काय करणार? तर आता ह्या पाचाची नावे, हे 5 जण आहेत की जे रज्जूवर सर्प कसा भासला याचं स्पष्टीकरण करणारे आहेत. तो पहिला जो आहे तर त्याला म्हणतात असत ख्यातीवादी. त्याला काय म्हणतात? असत ख्याती. म्हणजे त्याचं जे भान आणि प्रतीती याचं निरूपण करणारा, वाद म्हणजे वदती त्याचं निरूपण करतो. तो कोणत्या ख्यातीचं निरूपण करतो? असत ख्यातीचं. आता ही असत ख्याती जी आहे ती कोणाची आहे? माध्यमिक शून्यवादी बौद्ध. हे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं, त्यांची मतं आता पुढे येणारच आहे. परंतु हे जर लक्षात ठेवलं तर आपल्याला ह्या 5 जे आकडे आहेत ना, 6, तर ह्या 6चं आपल्याला जर कायमचं पाठ करून ठेवलं तर आपल्या डोळ्यापुढे एक राहतं की कोणाची कोणती ख्याती. तर हा माध्यमिक शून्यवादी बौद्ध, की बौद्ध हे नास्तिक मत आहे का आस्तिक मत आहे? नास्तिक मत आहे. कारण तो वेदाला प्रमाण मानत नाही. तो आपल्या स्वतंत्र बुद्धीनं ह्या रज्जूवर सर्प कसा भासला याची संगती सांगताना वेद प्रामाण्याचा कोणताही प्रकारे आधार न घेता स्वबुद्धीनं, स्वतंत्र बुद्धीनं याचं निरूपण कथन करतो. तर तो आहे असत ख्यातीवादी. ती असत ख्याती आहे शून्यवादी बौद्धाची. आत्मख्याती योगाचार मताचा विज्ञानवादी बौद्ध याची आहे. आता आत्मख्याती तर कोणाची आहे? तर योगाचार नावाचं जे बौद्धांचं मत आहे, योगाचार, तर त्या विज्ञानवादी बौद्ध यांचे आहे. त्यांना म्हणतात विज्ञानवादी. एक आहे माध्यमिक शून्यवादी बौद्ध आणि एक आहे योगाचार मताचा क्षणिक विज्ञानवादी बौद्ध किंवा विज्ञानवादी बौद्ध. हे मत सुद्धा कोणतं मत आहे? नास्तिक मत आहे. नास्तिको वेदनिंदका, हा जो वेदाची निंदा करतो, वेदाला प्रमाणभूत मानत नाही, तो नास्तिक. मग एक असत ख्याती पहिलं मत झालं आणि दुसरं आत्मख्याती, ही दोन्हीही नास्तिक मतं आहेत. आता अन्यथा ख्याती न्याय वैशेषिक मताचा जडवादी याची आहे. या ठिकाणी अन्यथा ख्याती ही कोणाची आहे? आता ही 2 दर्शनं झाली, बौद्धामधली 2 दर्शनं झाली. आता तिसरं जे याचे 2 दर्शनकार आहेत ते आहेत आस्तिक दर्शनकार, न्याय आणि वैशेषिक. आणि यांची कोणती ख्याती आहे? तर अन्यथा ख्याती आहे. आणि ते कसे आहेत? जडवादी आहेत. जडवादी म्हणजे जे जसं जगत जड आहे तसं आत्मा सुद्धा काय म्हणतात? जड आहे असं म्हणतात. जड म्हणजे ज्याला स्वतःचं ज्ञान नाही आणि दुसऱ्याचं ज्ञान नाही, अशा प्रकारचा हे जडवादी आहेत. म्हणजे जगताचं कारण मूळ चेतन न मानता काय म्हणतात? जड. आता हे आस्तिक आहेत, परंतु न्याय आणि वैशेषिक हे दोन्ही दर्शक आस्तिक आहेत, वेद मानतात. परंतु काय आहे की हे अनुमान प्रमाणावर अधिक भर देतात. म्हणजे एखादी गोष्ट वेदाने सांगितली आणि अनुमान प्रमाणाला जर ती गोष्ट पटली नाही किंवा अनुमान प्रमाणाने त्याच्या विरुद्ध गोष्ट सिद्ध झाली तर ते काय करतात? वेदाच्या मताचा स्वीकार करत नाही. आणि जर अनुमानाशी जुळलं वेदाचं वचन किंवा वेदाचा सिद्धांत तर तो मात्र स्वीकार करतात. असे जे आहेत जडवादी किंवा त्यांना म्हणतात न्याय आणि वैशेषिक, ही दोन्ही जडवादी आस्तिक दर्शनं आहेत. परंतु त्यामध्ये शब्दाला किंवा वेदाला संपूर्ण प्रामाण्य देत नाही. ते अनुमान आणि शब्द हे दोन्ही प्रमाण मानतात. त्या ठिकाणी पण जर अनुमान आणि शब्द प्रमाणाचा परस्पर विरोध आला तर शब्द प्रमाणापेक्षा अनुमान प्रमाण हे प्रबल आहेत असं मानतात. आणि त्यांची ख्याती कोणती आहे? तर अन्यथा ख्याती. आता हे प्रत्येक ख्यातीचं आपल्याला स्वरूप नंतर लक्षात येईल. आता सत्ख्याती, आपलं अख्याती सांख्य व प्रभाकर मताचा चिदवादी यांची आहे. आता चिदवादी जे म्हणतात ना, त्याचं 2ऱ्या नंबरच्या टिप्पणीमध्ये स्पष्टीकरण केलेले आहे. सांख्य आत्मा चिद्रूप मानून नाना मानतात, प्रभाकर आत्मा चिद्रूप मानून त्यात विषयी भाव मानतात. आता हे सांख्य जे आहेत, सांख्य दर्शनकार,
म्हणजे आतापर्यंत आपण कोण पाहिले, बौद्धाचे 2 मतं पाहिली, योगाचार आणि माध्यमिक अशी 2 मतं पाहिली. नंतर न्याय आणि वैशेषिक यांची अन्यथा ख्याती पाहिली आणि त्याच्यानंतर चौथी ख्याती जी आहे ती अख्याती आहे. ती अख्याती मानणारे 2 आहेत. कोण आहेत? सांख्य व प्रभाकर मताचा चित्तवादी. सांख्य आणि प्रभाकर मत म्हणजे पूर्वमीमांसा. त्या पूर्वमीमांसामध्ये एक भाट्ट मत आहे आणि एक प्रभाकर मत आहे, किंवा त्या भाट्ट मताला गुरुमत असं सुद्धा म्हणतात. या ठिकाणी हे आणि हे प्रभाकराला पूर्वमीमांसेचं एकदेशी मत असं म्हणतात. तर या ठिकाणी हा प्रभाकर आणि सांख्य हे दोन्हीही चिद्वादी आहेत. चिद्वादी आहेत म्हणजे काय, ते जसं न्याय आणि वैशेषिक आत्म्याला काय म्हणतात, जड, म्हणून त्यांना जडवादी म्हणतात. आणि हे आत्म्याला जड मानत नाही. सांख्य आणि प्रभाकर आत्मा चिद्रूप आहे असं मानतात, परंतु आत्मा चिद्रूप म्हणजे ज्ञानरूप आहे असं मानतात. आणि हे दोन्ही कोणते दर्शनकार आहे? आस्तिक दर्शनकार आहेत. परंतु त्याच्यामध्ये थोडा भेद आहे. आत्म्याला ते चिद्रूप मानतात, परंतु हा जो प्रभाकर मीमांसक आहे म्हणजे कुमारील भट्टाचा शिष्य, त्या पूर्वमीमांसेमध्ये 2 मतप्रवाह आहेत. एक आहे कुमारील भट्टाचा आणि दुसरा आहे प्रभाकर मीमांसकाचा. त्यापैकी हे जे प्रभाकर मीमांसक आहेत ते मात्र आत्म्याला चिद्रूप मानतात. सांख्य सुद्धा आत्म्याला चिद्रूप मानतात, परंतु सांख्य आत्म्याला चिद्रूप मानतात पण आत्मा नाना आहे असं मानतात. आणि हा जो प्रभाकर आहे तो आत्म्याला चिद्रूप मानतो, परंतु त्यात विषयी भाव मानतो. म्हणजे समोर काही विषय आहेत आणि आत्मा काय आहे? विषयी आहे. म्हणजे आत्मा या ठिकाणी चिद्रूप असल्यामुळं त्याच्यात विषयी भाव मानायचा. म्हणजे सगळ्या पदार्थांचं प्रकाशन कोण करतो? आत्मा करतो. ऐक नाही, आत्मा हा विषयी आहे आणि पदार्थ हे त्याचे विषय आहेत, म्हणजे जाणण्याचे ज्ञेय आहेत आणि तो त्याचा ज्ञाता आहे. अशा प्रकारचा विषयी भाव हे सांख्य आणि प्रभाकर मीमांसक हे मानतात. आता हे सगळे शब्द आहे ना अगोदर पाठ करून ठेवायचे, म्हणजे आपल्याला नंतर त्याच्यातलं याच्यामध्ये हे सगळं स्पष्टीकरण चांगलं होत नाही. याला जर चिंतनच करायचं झालं तर दर्शनशास्त्रांचा अभ्यास पाहिजे, की जो अभ्यास आजकाल जवळजवळ लुप्तप्राय होत चाललेला आहे. कारण ह्या विद्येतून खूप उपयोग आहे. वेदांत चिंतनासाठी ह्या दार्शनिक विचारांचा खूप उपयोग आहे. त्याच्यासाठी विद्यापीठांनी अनेक ठिकाणी न्यायाचार्य, वेदांताचार्य, सांख्याचार्य, मीमांसाचार्य अशा प्रकारचे अनेक प्रकारच्या पदव्या देतात. म्हणजे काही काही लोकांना ह्या दर्शनशास्त्रांचा परिचय राहावा. परंतु ह्या विद्या शिकण्यापासून माणसाला काही भाजी भाकरीची व्यवस्था होत नाही. त्याबरोबर हा विचार अत्यंत सूक्ष्म आहे, पुन्हा अत्यंत कठीण पण आहे आणि ह्या विचारापासून भौतिक जीवनाला फारसा काही लाभ होत नाही व्यक्तिगत जीवनात. त्यामुळे लोक दर्शनाचा विचार करत नाही. पण ह्या सगळ्या दर्शनांचा विचार करणारा पुरुष हा खऱ्या अर्थाने वेदांताचा विचार करायला त्याची बुद्धी अत्यंत सूक्ष्म आणि समर्थ होते. म्हणून पूर्वीच्या काळी ह्या दर्शनशास्त्राचा इतका विचार केला की माऊलींनी तर ही जी देखा षडदर्शने मणिपती त्याची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती तर्कुतोची फरशो नीती भेदो अंकुशो वेदांत तो महारसू मोदकू निरवे एके हाती दंतू जो स्वभावता खंडितो तो बौद्ध मत संकेतो वार्तिकांचा मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतो देखा विवेकवंतो सुमळू तोची शुंडादंडू सरळू धर्म प्रतिष्ठा तो ना काय हा तेच परमानंदू केवळ महासुखाचा. अशा प्रकारचं वर्णन केलं. जर ज्ञानेश्वरीच्या प्रारंभाला मंगलाचरणामध्ये माऊली ह्या दर्शनशास्त्राचा विचार सांगतात, याचा अर्थ ज्ञानेश्वरी समजण्यासाठी दर्शनशास्त्राचा काही का होईना विचार अत्यंत आवश्यक आहे. आणि 27व्या अभंगामध्ये माऊली सांगतात काय, सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी रिकामा अर्धगडी राहू नको. आहे की नाही, लटिका व्यवहार सर्व हा संसार. म्हणजे माऊलीने हरिपाठ लिहिला आणि हरिपाठाच्या समारोपात काय सांगितलं, सर्व सुख गोडी. सर्व सुखाचं जर तुला आस्वादन करायचं असेल तर सर्व शास्त्र निवडी असं आहे आणि काही साही शास्त्री निवडी असं आहे. सर्व शास्त्र निवडी घेतला तर नास्तिक आणि आस्तिक सगळ्या दर्शनांचा अभ्यास पाहिजे आणि नसलं तर देखा षडदर्शने मुनिपती साही शास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे. 6 शास्त्र म्हणजे न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि वेदांत किंवा उत्तरमीमांसा या दर्शनांचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. किंबहुना
पुन्हा संपूर्ण ज्ञानेश्वरीचा आपण परावृत्ती प्रभाकरमध्ये पाहिलं, त्याच्यामध्ये अव्ययपणे, निर्गुणपणे प्रत्येक हेतू जो आहे तो इतका विशिष्ट दिलेला आहे की या ठिकाणी राजराजेश्वर शास्त्री बऱ्याच वर्षापूर्वी आले होते, म्हणजे रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी असताना. तर त्यांनी त्यांचं अमृतानुभवाचं प्रवचन ऐकलं आणि नंतर त्यांनी ते न्यायाचे फार विद्वान होते. आजही सगळ्या भारतात मोठं न्यायाचं घराणं ते विद्वान समजलं जातं. तर त्यांना त्या गुरुजींना जे काही ते न्याय शिकले होते म्हणजे त्यांनी त्यांना दाखवलं की हे हेतू असे दिलेत. तर ते एवढे मोठे न्यायिक पण ते एकदम आश्चर्यचकित झाले की ज्ञानोबरायांनी जे हेतू दिलेले आहेत तर ते इतके निर्दोष आहे. तर केवढा मोठा न्यायाचार्य झाला तरी त्या हेतूमध्ये तो कुठेही कोणता अनैकांतिकता किंवा त्याला सद्हेतू ज्याला म्हणतो आपण त्याची सिद्ध असद हेतू आहे असं कोणी जगाच्या पाठीवरचा कोणताही तार्किक सिद्ध करू शकणार नाही. याचा अर्थ हे कधी झालं तर त्यांनी न्याय शिकले होते म्हणून ऐकी नाही न्याय जर माहीत होता म्हणून ज्ञानोबरायांनी त्या दर्शनांना एवढ्या प्रकारचं दिलं. पण ते म्हणे आता न्यायाचा अभ्यास कधी करावा तर त्यासाठी ते पण सांगितलंय की रिकामा अर्ध घडी राहू नको. जर दर्शनशास्त्राचा अभ्यास करायचा खाऊन पिऊन अंजन भंजन सगळं करून राहिला वेळ तर पाहू दर्शनशास्त्र. असा दर्शनशास्त्राचा अभ्यास होत नाही म्हणून सांगितलं रिकामा अर्ध घडी राहू नको आहे की नाही. आणि मग हे जर चांगलं कळलं तर मगच तुम्ही काय म्हणणार की लटिका व्यवहार सर्व हा संसार. म्हणजे मिथ्यात्व किंवा अध्यासवाद चांगला कळून घ्यायचा असेल तर अगोदर सर्व दर्शनांची आपल्याला त्याला काय म्हणतो आपण जुजबी का होईना आपल्याला कल्पना त्याची असली पाहिजे. नंतर अनेक उत्तरवर्ती दर्शनाच्या म्हणजे विद्वानांनी दार्शनिक पंडितांनी त्या ठिकाणी थोडक्यात पण असे अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत की एकदम थोडक्यात तर्कसंग्रह एकच ग्रंथ पण त्याच्यातून न्यायशास्त्राची आपल्याला साधारणपणे त्याच्या टीका पाहिल्या तर कल्पना येईल अशा प्रकारचं पण लिखाण केलेलं योगसूत्र लिहिलेलं योगसूत्राचं सर्व आपल्याला कळून जाईल त्याच्यामध्ये. असं त्याचे तर अनेक ग्रंथ लिहिले परंतु प्रत्येक त्याला माध्यमिक ग्रंथ म्हणतात. म्हणजे साधारणपणे त्या दर्शनांचा काय विचार आहे तो विचार आपल्याला कळावा अशा प्रकारचं लिहिलेले. आता जरी आपल्याला सध्या चिंतनाला विशेष वाव मिळाला नाही तरी सुद्धा वास्तविक याच्याबरोबर आपण तर्कसंग्रह करू शकतो, वृत्ती प्रभाकर करू शकतो, याच्यामध्ये आपण थोडे काही उपनिषद करू शकतो या 4 वर्षाच्या काळामध्ये. परंतु समजा हे नाही झालं तरी आपण संकल्प तरी करावा की नाही काशीस जावे नित्य वाधावे. असं म्हणतात की काशीला जावं असं माणसाने दररोज म्हणायचं मला आज काशीला जायचं. गेला नाही तरी त्याला काशी यात्रेचं पुण्य लागतं. तसं दर्शनशास्त्राचा अभ्यास जरी आता करायला वेळ मिळाला नाही तर मला मात्र दर्शनशास्त्राचा अभ्यास करायचा असं म्हणलं तरी सुद्धा नुसतं म्हणल्याने सुद्धा दर्शनशास्त्राचा अभ्यास होत नाही पण होण्याविषयी आपली जिज्ञासा जी आहे ती उत्तरोत्तर वाढत जाते. तर अशा प्रकारचं हे अख्यातिमत आहे ते सांख्य आणि प्रभाकर की जे चिदवादी आहेत म्हणजे आत्मा चिद्रूप मानतात आणि हे प्रभाकर मीमांसक आत्म्यामध्ये विषयी भाव मानतात यांना म्हणतात चिदवादी. आता 5वं मत सत्ख्याती. रामानुज मताचा जगत सत्यवादी याची आहे. सत्ख्याती कोणाची आहे तर सत्ख्याती हे रामानुजाचार्य त्याला म्हणतात विशिष्ट अद्वैत मत. त्या विशिष्ट अद्वैत मत आहे रामानुजाचार्यांचं आणि त्यांनी सत्ख्याती मानलेली. म्हणजे त्यांच्या ठिकाणी जगत असत आहे किंवा मिथ्य आहे हे त्यांच्या गावी सुद्धा नाही. जे दिसतं ते सगळं काय आहे सत्यच आहे. आणि स्वप्न जे आहे ना ते स्वप्न सुद्धा ते मिथ्या मानत नाही तर स्वप्न सुद्धा काय आहे सत्य आहे असं मानतात. म्हणून ते आहेत उपासक वैष्णव मत आहे. तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाईट स्वप्न पडलं तर जागृतीत आल्यावर त्याची काय घ्यायची प्रायश्चित्त घ्यायची कारण ते काय नाही मिथ्या नाही असं समजणारे हे रामानुज मत आहे आणि त्यांचं मत जे आहे त्याला म्हणतात सत्ख्याती. आता अनिर्वचनीय ख्याती 6वं मत श्री भगवान व्यास व शंकराचार्य यांचे आहेत. आता ही अनिर्वचनीय ख्याती ही 5 ख्यातीवादी सांगितले. आता अनिर्वचनीय ख्याती कोणाची वेदांताची आहे. वेदांताची आहे म्हणजे उपनिषदांचं किंवा वेदाचं हे मत आहे. इथं त्यांनी लिहिले की व्यासाचार्यांची आणि भगवान शंकराचार्यांनी प्रतिपादन केले. म्हणून बरेच लोक म्हणतात की अनिर्वचनीय ख्यातीचे जनक कोण आहेत भगवत पूज्यपाद शंकराचार्य किंवा ज्या शंकराचार्यांनी अनिर्वचनीय ख्याती विस्ताराने प्रतिपादन केली त्याचं मूळ कोण आहे व्यास आहेत. व्यास ब्रह्मसूत्रामध्ये व्यासांनी सांगितले आणि
नंतर भाष्यकारांनी सांगितले, शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्र भाष्यकृत वंदे भगवंत पुनः पुन्हा, असं आपण मंगलाचरणात म्हणतो की या ठिकाणी व्यासांनी आणि भगवान शंकराचार्य, एक भगवान विष्णूचा अवतार आहेत आणि एक भगवान शंकराचा अवतार आहेत, त्यांनी या ठिकाणी ही अनिर्वचनीय ख्याती प्रतिपादन केली. खरं हे अनिर्वचनीय ख्यातीचा सिद्धांत मूळ वेदातच प्रतिपादन केला. ही ख्याती काही शंकराचार्यांची व्यासांची नाही, ती कोणी वेद प्रतिपादित अशा प्रकारची आहे. परंतु त्याचा विशेष ऊहापोह ज्याला म्हणतात, शंका समाधान रूपाने किंवा खंडन मंडन रूपाने किंवा वाद विवादाच्या रूपाने त्यांनी याची स्थापना केली. शंकराचार्यांनी चारी दिशामध्ये भारताच्या मठ स्थापना करून या ठिकाणी वेदाचा जो मूलभूत वस्तुनिष्ठ विचार म्हणजे अनिर्वचनीय ख्याती, त्या अनिर्वचनीय ख्यातीचं प्रतिपादन करणारे भगवत पूज्यपाद शंकराचार्य आणि व्यासाचार्य आहेत असं सांगितलं. आता हे झाले ह्या 6 ख्याती. कोणत्या म्हणजे थोडक्यात काय, आता या प्रत्येकाला ह्या 6 ख्यातीवाद्यांची जी चर्चा चालणार आहेत एकांतात बसून या ठिकाणी, ती कशावर चालणार आहे, सगळ्यांना पाहिलं तेव्हा कुठपासून तर असत ख्यातीपासून तर अनिर्वचनीय ख्यातीपर्यंत सर्वच लोकांना मंद अंधकारामध्ये रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला आणि सर्वच लोकांनी त्या रज्जूवर त्यांना जेव्हा प्रकाशामध्ये नेलं किंवा प्रकाश दाखवला त्यावेळेला रज्जूचं ज्ञान झालं आणि सर्वच एकत्र बसून पुन्हा आपल्याला ह्या रज्जू जर खरा आहे आणि सर्प जर त्या ठिकाणी नव्हता, पण नव्हता तर तो भासला का, आपल्याला रज्जूवर सर्प भासलाच कसा याच्याविषयी विचाराला प्रवृत्त झालेले आहेत. आणि तो जो विचार आहे तर तो विचार सांगणारे प्रत्येक ख्यातीवादी आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं, पहिली ख्याती कोणती आहे, असत ख्याती, दुसरी कोणती आहे, आत्मख्याती, तिसरी अन्यथा ख्याती, चौथी अख्याती, पाचवी सत्ख्याती, 6वी अनिर्वचनीय ख्याती. आता ह्या प्रत्येक ख्यातीचा विचार आपल्याला हळूहळू येतो, एका क्रमाने येतो. तर त्याच्यामध्ये असत ख्याती रज्जू सर्पाविषयी पहिल्या असत ख्यातीवाद्याचे असे मत आहे की रज्जूच्याच ठिकाणी सर्प असत आहे असे नाही, तर सर्व जगात सर्प किंवा दुसरा कोणताही पदार्थ अत्यंत असद रूपच आहे. आता ते काय सांगतात, रज्जूवर सर्प कसा भासला याच्याविषयी स्पष्टीकरण करायला प्रथम जो आला तो माध्यमिक शून्यवादी बौद्ध आला आणि त्याला कोणत्याही प्रकारच्या वेदाच्या प्रामाण्याची आवश्यकता वाटत नाही, कारण माझी बुद्धी इतकी सत्याचा निर्णय करण्याला समर्थ आहे की मला अपौरुषीय वेदाचं प्रामाण्य किंवा त्याची कुबडी घेण्याची काही आवश्यकता आहे असं त्याला मुळातच वाटत नाही. आणि त्याच मताचा आजही भरपूर प्रचार होत आहे, नास्तिक मताचा. लोकांना शास्त्र प्रामाण्य नको आहे, मग बुद्धी प्रामाण्याला अनुसरणारे सगळे लोक हे बौद्धच आहे की नाही. बौद्ध म्हणजे बुद्धीला अनुसरणारं जे मत आहे. समजा हे सगळे बौद्ध संप्रदायाला मानत नसला पण बुद्धीला मानत असला तर तो काय आहे, बौद्धच आहे आणि तो काय आहे, नास्तिक मत आहे. तर त्यांनी सांगितलं की रज्जू सर्पाविषयी पहिल्या असत ख्यातीवाद्याचे असे मत आहे. रज्जू सर्पाविषयी म्हणजे रज्जूवर मंदांधकारात सर्प का भासला याविषयी असत ख्यातीवाद्याचं मत किंवा स्पष्टीकरण कसं आहे, तर रज्जूच्या ठिकाणी सर्प असत आहे असे नाही. तो म्हणतो त्या रज्जूच्या ठिकाणी सर्प, असत ख्यातीवादी आहे ना, तो म्हणतो रज्जूच्या ठिकाणी सर्प कसा आहे, असतच आहे. असत आहे म्हणजे तो पदार्थ त्या ठिकाणी तत्वतः मुळीच नाही. बरं, रज्जूच्या ठिकाणी सर्प असत आहे असं नाही, तर ती रज्जू सुद्धा काय आहे, ती सुद्धा असतच आहे. म्हणजे जगातला कोणताच पदार्थ हा सत्य नाही. त्याच्या दृष्टीनं जगद्रूप जे कार्य आहे ते कार्य सगळं काय आहे, असत आहे. त्याचं जे कारण आहे ते सुद्धा काय आहे, असतच आहे. आणि त्याचं जे अधिष्ठान आहे ते सुद्धा असतच आहे. म्हणजे जगामध्ये कोणताच सत नावाचा पदार्थ मुळातच नाही. अधिष्ठान नाही, कारण नाही, कार्य नाही, केवळ सर्पच असत आहे असं नाही. तर तो सर्प ज्याच्यावर भासतो तो रज्जू सुद्धा काय आहे, असतच आहे. असत म्हणजे शून्य रूप आहे, त्या पदार्थाला कोणत्याही प्रकारचं अस्तित्व नाहीच आहे. रज्जूच्या ठिकाणी सर्प असत आहे असे नाही, तर सर्व जगात सर्प किंवा दुसरा कोणताही पदार्थ, तुम्ही सांगता सर्पच असत आहे नाही, जगातला जोही पदार्थ असेल तोही पदार्थ काय आहे, असद रूपच आहे. म्हणजे वंध्यापुत्राप्रमाणे शून्य रूप आहे असं तो म्हणतो.
जगातील सर्व पदार्थ वंध्यापुत्राप्रमाणे अत्यंत असद्रूप मानले तर बाकी शिल्लक शून्यच परमतत्व राहणार. जगातले सगळे पदार्थ, जे जे पदार्थ असेल, कोणताही जगातला पदार्थ तो जर असत आहे तर मग सर्व पदार्थ काय झालं? शून्य. मग याचा अर्थ सगळ्या जगताचं मूलभूत तत्व काय झालं? शून्य, असत. हे सर्व काय जगताचं मूलभूत तत्व आहे. म्हणजे जगत म्हणून कोणताही पदार्थ नाहीच आहे. म्हणजे त्याचं तत्वनाम, त्याचं यथार्थ वास्तव स्वरूप काय ठरलं? सगळं शून्यच राहणार. जर कोणताही पदार्थ असद्रूप वंध्यापुत्राप्रमाणे आहे तर मग बाकी काय राहील? खाली तत्व म्हणून काय राहील? शेवटी तरी काय राहील? सर्वम शून्यम शून्यम, कार्यम शून्यम आणि कारणम अपि शून्यम, आणि ज्याला अधिष्ठान म्हणतात ते अधिष्ठानम अपि शून्यम, सर्वम शून्यम शून्यम. हा त्याचा काय आहे? सिद्धांत आहे. कोणताही पदार्थ अत्यंत असद्रूपच आहे. जगातील सर्व पदार्थ वंध्यापुत्राप्रमाणे अत्यंत असद्रूप मानले तर बाकी शिल्लक शून्यच परमतत्व राहणार. त्या शून्य परमतत्वाचा जसा असत जगद्रूपाने भास होतो त्याचप्रमाणे रज्जूच्या ठिकाणी अत्यंत असत सर्पाची प्रतीती होते, असे असत ख्यातीवाद्याचे मत आहे. आता काय हे जगत आहे ना, ते जगत मूळ तत्व काय राहिलं? सर्व शून्य. आणि सर्वांचं मूळ सर्व शून्य म्हणजे असद्रूप ठरल्यावर खाली जे अवशिष्ट राहतं ते सुद्धा काय आहे? शून्यच आहे. म्हणजे जगताचं परमतत्व काय झालं? शून्य असं ठरलं. मग तो म्हणतो शून्य परमतत्वाचाच जगताच्या रूपाने आपल्याला भास होतो. जगत म्हणजे काय? जगत शून्य आहे, परंतु ज्या जगताचं अधिष्ठान आहे ते काय आहे? शून्य. आणि परमतत्व सुद्धा काय आहे? शून्य. मग त्या परमतत्व असणाऱ्या शून्याचाच काय होतं? जगद रूपाने आपल्याला भास होतो. म्हणजे ह्या जगताचं अधिष्ठान कोण आहे? शून्य आहे. ज्या जगत किंवा कारण सुद्धा काय आहे? शून्य. आणि ते कारण असणारं जे शून्य त्याचाच जगद रूपाने भास होतो, असं कोणाचं मत आहे? असत्ख्यातीवादी शून्य आपला असत्ख्यातीमानवादी शून्यवादी अशा माध्यमिक बौद्धाचं मत, आपलं शून्यवादी बौद्ध, माध्यमिक शून्यवादी बौद्धाचं हे मत आहे. त्या शून्य परमतत्वाचा जसा असत जगद्रूपाने भास होतो त्याचप्रमाणे रज्जूच्या ठिकाणी अत्यंत असत सर्पाची प्रतीती होते. आता खरं चिंतन काय चालले? रज्जूवर सर्प कसा भासला, परंतु त्याचं गृहीत कृत्य काय आहे? अगोदर सर्व जगताचं जे कारण आहे त्याला शून्य ठरवायचं. मग तो अगोदर सिद्ध वास्तविक आपल्याला काय काय सांगायला पाहिजे होतं? जसा रज्जूवर सर्पाचा भास होतो, बरोबर आहे ना, तसा ब्रह्मस्वरूपावर जगताचा भास होतो. त्यांनी त्या सर्प कसा रज्जूवर भासतो याचं स्पष्टीकरण करताना तो काय सांगतो? जसं शून्य परमतत्वावर जगत भासतं आणि ते तत्वता काय आहे? असत आहे, तसंच शून्यरूप असणारा जो रज्जू आहे, बरोबर ना, शून्य असणारा जो रज्जू आहे त्याच्यावरच काय होतं? शून्यरूप अशा सर्पाचा भास होतो. म्हणजे सर्वम शून्यम शून्यम, रज्जू सुद्धा शून्य आणि सर्प सुद्धा शून्य. म्हणजे असत असणाऱ्या रज्जूवर या ठिकाणी सर्पाचा काय होतो? भास होतो. असत असणाऱ्या रज्जूवर सर्पाचा भास होतो. याचाच अर्थ त्यांनी कोणती ख्याती मानली? असत ख्याती मानली. आणि त्याला त्याचं गृहीत कृत्य अगोदरच धरले. त्याला पहिल्यांदाच ठरवायचे की सगळ्या जगताचं तत्व शून्य आहे. मग शून्यावर जसं जगत भासतं तसंच या ठिकाणी रज्जूवर काय होतं? शून्यरूप असणाऱ्या रज्जूवर जगत भासतो. मग सर्व काय आहे? असतच आहे. सत म्हणून कोणता पदार्थ आहे का? नाही. मग सर्वम शून्यम शून्यम, सर्व असत वंध्यापुत्राप्रमाणे शून्य आहे. कोणताही पदार्थ उत्पन्न झालाच नाही. आपल्याला जर पाहिलं तर सर्व शून्य शून्य असं जर ऐकलं तर आपल्याला वाटतं की नाही, असत ख्यातीवादी जो आहे तर तो काय निरूपण करतो? सर्व शून्यच आहे, म्हणजे काही झालंच नाही. आणि अजातवाद काय सांगतो? काही झालंच नाही. मग दोन्ही दिसतात का नाही सारखी? आहे की नाही? दोन्ही शून्यवादी म्हणजे काहीच झालं नाही, आणि तुम्ही सुद्धा सांगता ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत झालंच नाही. मग शून्यवादी बौद्ध आणि वेदांती अजातवादाचं प्रतिपादन करणारे गुरुजींनी तरी काय सांगितलं पहिल्यांदा? अरे बाबा, जगत नावाचा पदार्थ झालाच नाही, तो कुठं होतो आणि कसा होतो आणि याचं काय सांगू? वंध्यापुत्राच्या लग्नाचा हिशेब कसा करता येईल? असंच त्यांचं उत्तर होतं की नाही? आणि याचं उत्तर असंच आहे की नाही? सर्वम शून्यम शून्य. दोन्ही सारखेच दिसतात की नाही?
परंतु हेच सर्वात मोठं आहे की त्याला काय म्हणतात, दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. तुम्हाला काय फरक वाटतो का या दोन्हीमध्ये, वेदांताच्या याच्यामध्ये? काहीच नाही. इतकंच नाही तर ज्या आचार्यांना तुम्ही म्हणता ना अनिर्वचनीय ख्याती सांगितली, अहो ते म्हणतात त्यांनी फक्त आस्तिकाचं सोंग घेतलं आणि सगळं मत कोणाचं सांगितलं, शून्यवादी बौद्धाचं. म्हणून त्यांना म्हणतात प्रच्छन्न बौद्ध. प्रच्छन्न म्हणजे झाकून, झाकून म्हणजे आम्ही बौद्ध नाही, आम्ही हिंदूचं वेदाचं प्रामाण्य स्वीकारणारे आहोत असं सांगतात. आणि निरूपण काय करतात, जगत मिथ्या, जगत कारण मिथ्या, सगळं मिथ्या म्हणजे काय, शून्यम शून्यम असं सांगतात की नाही. तो पदार्थ झालाच नाही, आगाजी झालेची नाही, त्याची वार्ता पुसशी काही, असं नाथ महाराज म्हणतात. नाथ महाराज तरी काय शून्यवादी बौद्धच आहेत की नाही, असं शंका येण्याला जागा आहे. पण आतापर्यंत आपण जो विचार केला त्याच्यावर काय आपल्याला सुचतं का, याच्यात आणि त्यांच्यात फरक आहे? हा, तर त्याच्यामध्ये कारण आणि कार्य शून्य आहे असं वेदांती म्हणतो, पण अधिष्ठान शून्य नाही. अधिष्ठान चिद्रूप आहे, अधिष्ठान सद्रूप आहे, अधिष्ठान आनंद स्वरूप आहे, अधिष्ठान अद्वय आहे. अद्वय जे का निज काय, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे ते हे त्रमचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. हा बौद्ध म्हणतो का? नाही. आम्ही कारण आणि कार्याला शून्य म्हणतो, अधिष्ठानाला शून्य म्हणत नाही. हे कोणाचं म्हणणं आहे? अनिर्वचनीय ख्यातिवादी अद्वैत वेदांत आहे की नाही का, केवळ अद्वैताचा सिद्धांत ही गोष्ट सांगतो. मग प्रच्छन्न म्हणजे झाकून आम्ही बौद्ध, झाकलेले बौद्ध आहे का आम्ही, का उघडे आहे? उघड झाकलेले नाही आणि उघडे बौद्ध नाही. आम्ही कोण आहे? वेदांती आहोत. आम्ही वेद प्रमाणाला मानणारे आहोत. त्याच्यामध्ये काही ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे असा सिद्धांत अनिर्वचनीय ख्यातीमध्ये सांगितलेला आहे. मग ज्या लोकांना कळत नाही तेच म्हणतील का नाही आचार्यांना प्रच्छन्न बौद्ध. मग त्या आचार्यांच्या मतात आणि शून्यवादी बौद्धांच्या मतात किती अंतर आहे? थोडंसंच अंतर आहे का जमीन आसमानाचं अंतर आहे? अरे तुम्ही अधिष्ठान आम्ही त्याला म्हणतो सच्चिदानंद आणि तुम्ही सर्वच काय म्हणतात, सर्वम असत, सर्वच काय आहे असत. आम्ही सांगतो की कार्यकारण असत आहे, परंतु अधिष्ठान कसं आहे? अधिष्ठान सच्चिदानंद स्वरूप आहे असा सिद्धांत आहे का तुमचा? आणि असला तर तुम्हाला सुद्धा आम्ही काय म्हणू? वेदांतीच म्हणू, आहे की नाही. आणि आम्ही अधिष्ठान शून्य असलं तर आम्हाला तुम्ही काय म्हणा? बौद्ध म्हणा, आहे की नाही. मग यांच्यामध्ये काही कारण थोडासा भेद आहे की नाही, का खूप मोठा भेद आहे? का जमीन आसमानाचंच अंतर आहे? हे निश्चित झालं ना. हा झाला असत ख्यातिवाद, ठीक आहे ना. असत ख्यातिवादाचं मत झालं. यावर दुसरा आत्मख्यातिवादी असे म्हणतो की सर्प अत्यंत असत असून त्याची प्रतीती होते, तर मग अत्यंत असत जो वंध्यापुत्र त्याचीही प्रतीती झाली पाहिजे, ती होत नाही, म्हणून असत ख्यातिवाद मत अशुद्ध आहे. हे जेवढं ख्यातिवाद आहे ना, इथल्या इथं आपल्याला जेवढं समजावून घेण्याचा प्रयत्न, कारण काय हे एका ख्यातीवर अनेक प्रकारचे ग्रंथ त्यांचं विचार किंवा खंडन मंडन झालेलं आहे, तर तेवढी गोष्ट आपल्याला तितकं त्याचं ज्ञानही नसतं. परंतु ह्या ग्रंथकर्त्यांनी निश्चलदासजी महाराजांनी थोडक्यामध्ये ही मतं दिलेली, तर ती एकदम थोडक्यात असणारी मतं जेवढे आपल्याला समजतील तेवढा आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. तर त्यासाठी काय प्रयत्न करायचा म्हणजे एक सावध रीतीनं ऐकलं पाहिजे, घरी गेल्यावर पुन्हा त्याचं चिंतन केलं पाहिजे, तिथे पाठात एकाग्र रीतीनं ऐकलं पाहिजे आणि येण्याच्या अगोदर वाचलं पाहिजे. असं जर केलं तर बरंचसं हे ख्यातिवादाचं मत आपल्याला काही अवघड वाटणार नाही. म्हणून आता हे असत ख्यातिमत आपण ऐकलं, सर्वम काय शून्यम शून्यम. ऐकल्यानंतर दुसरा जो आत्मख्यातिवादी म्हणजे दुसरा कोण आहे? बौद्धच आहे, योगाचार मताचा. तर तो शून्यवादी बौद्धाचं मत त्याला मान्य नाही. हे मत कसं खंडित आहे? तर इथं वेदांताचं बरंचसं काम आहे कमी करणारे ही ख्यातिवाद आहेत. हे सगळे लोक एकत्र बसलेले आहेत. त्याच्यामध्ये हा जो अनिर्वचनीय ख्याती मानणारा हा कोणता? 6वा दर्शनकार आहे की नाही. 6वा ही ख्याती मानणारा म्हणजे कोणती? अनिर्वचनीय ख्याती. याला फार काही मध्ये बोलावं लागत नाही, तो फक्त हात बांधून सगळ्यांची गंमत पाहतो. जसे आई लहान मुला, एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे, लहान मुलांच्या मध्ये आई त्यांचं संवाद करत असताना पाहत राहते. एक अभंग आहे की परस्परामध्ये कधी कधी भांडण लावून देते आणि त्यांचा कलह काय करते?
प्रेमाने पाहत बसते, प्रेमाने पाहत बसते. किंवा जसे एखाद्या सभेमध्ये वादविवादाची स्पर्धा असते किंवा वक्तृत्व स्पर्धा असते किंवा वादविवाद, त्याला काय म्हणतात, वादविवादाची स्पर्धा असते. आणि त्याच्यामध्ये जो परीक्षक असतो ना, तो हात बांधून बसतो, कधीतरी खाली मान घालून पेननी मार्क देत राहतो. त्याला काही करायचं नाही, त्याला फक्त हे कसे बोलतात हे पाहतो. म्हणजे माऊली कौतुकाने बाळांचं भांडण पाहते, अशा अर्थाचा अभंग आहे तुकोबारायांचा. तर त्याप्रमाणे हे वेदांतांनी पाहायचं. आता शून्यवादी बौद्ध काय म्हटला, मग आता याचं मत हे बाकीचे ऐकतात, त्याच्यामध्ये दुसरा कोण पुढे सरसावतो, तर त्या बौद्धाचा तो भाऊ, तोच त्याच्याशी काय करायला लागतो, कलह करायला लागतो. तो आहे आत्मख्यातीवादी. पहिला कोण आहे, असत ख्यातीवादी. त्या आत्मख्यातीवादी तो स्वतंत्र बुद्धीनंच विचार करणार आहे, तोही वेदाचं मत न मानणार आहे. परंतु त्याला किती झालं तरी बुद्धीच्या पातळीवर देखील हे असत ख्याती मत हे काय आहे, खंडित आहे असं त्याला कळतं. याचं खंडन कधी कळेल, वेशीवर दरोडा केला तर. यावर दुसरा आत्मख्यातीवादी असे म्हणतो की सर्प अत्यंत असत असून त्याची प्रतीती होते. तो म्हणतो जर सर्प अत्यंत असत आहे म्हणजे सर्प मुळात रज्जूवर भासणारा सर्प नाही तो म्हणतो. आणि तो सर्प नाही, पण व्यावहारिक आपल्याला जो सर्प दिसतो वारोळावर तो सर्प सुद्धा नाहीच आहे. आणि ज्या रज्जूवर सर्प भासतो ती रज्जू सुद्धा असतच आहे, म्हणजे वंध्यापत्राप्रमाणे असत आहे असं तो म्हणतो. तर तो म्हणतो की सर्प अत्यंत असत असून त्याची प्रतीती होते. जर सर्प अत्यंत असत आहे म्हणजे तिन्ही कालात तो पदार्थ नाहीच आहे. वंध्यापुत्र तिन्ही कालात आहे का, नाही. आणि तुमचा हे जे हा जगदरूपी जो पदार्थ आहे तो सुद्धा तिन्ही कालात आहे का, नाही. कारण तो कसा आहे, अत्यंत असत आहे. मग तसा रज्जूवर भासलेला सर्प सुद्धा कसा आहे, अत्यंत असत आहे असं कोण म्हणतं, शून्यवादी बौद्ध. जर सर्प अत्यंत असत आहे तर अत्यंत वंध्यापुत्र अत्यंत असत आहे की नाही. मग वंध्यापुत्राचं कोणाला प्रतीती येते का, नाही. आणि सर्पाची प्रतीती येते की नाही. आपण सगळ्या 5-6 जणांनी पाहिला तर आपल्याला रज्जूवर सर्प भासला की नाही. आणि विचार कशावर चालू आहे आपला, तो रज्जूवर सर्प का भासला. तुम्ही म्हणता की तो सर्प अत्यंत असत आहे. अत्यंत असत असेल तर तो भासता कामा नये आणि भासतो तर खरा. आणि जर तो अत्यंत असत म्हणावा तर तुम्हाला काय पाहिजे, रज्जूच आपलं वंध्यापुत्र हा अत्यंत असत आहे, मग त्याची प्रतीती व्हावी का, होऊ नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मानलं. पण आम्हाला असं व्यवहारात स्पष्ट दिसतं वंध्यापुत्र नाही पण आणि त्याची प्रतीती पण होत नाही, कारण तो अत्यंत असत आहे. तसा तुमचा रज्जूवर भासलेला सर्प अत्यंत असत असला तर त्याची प्रतीती होऊ नये आणि प्रतीती तर होते. मग त्या सर्पाला अत्यंत असत किंवा शून्यरूप किंवा वंध्यापुत्राप्रमाणे असं म्हणता येईल का, विचाराच्या पातळीवर म्हणता येणार नाही असं तो सांगतो. यावर दुसरा आत्मख्यातीवादी असे म्हणतो की सर्प अत्यंत असत असून त्याची प्रतीती होते, तर त्यास अत्यंत असत जो वंध्यापुत्र त्याचीही प्रतीती झाली पाहिजे, ती होत नाही. म्हणून असत ख्याती मत अशुद्ध आहे. असत ख्यातीवादी मताला तो काय करतो, दूषण देतो आणि ते म्हणणं योग्य नाही असा आत्मख्यातीवादी सांगतो. आता प्रश्न असा येतो की त्याचं मत चुकीचं आहे, त्याचं मत योग्य नाही असं जरी तुम्ही म्हटलं तरी तुम्हाला तर तुमचं काय मत आहे ते सांगितलं पाहिजे. तर आता तुम्ही काय म्हणता, जगत हे अत्यंत असत नाही. आजपर्यंत असत असतं तर त्याची प्रतीती आली असती. इथं काय चाललाय, विचार एवढाच चाललाय, रज्जूवर भासलेला सर्प हा अत्यंत असत असता तर वंध्यापुत्राप्रमाणे त्याची प्रतीती होऊ नये आणि प्रतीती होते, त्यामुळं त्याला वंध्यापुत्राप्रमाणे अत्यंत असत असं त्या सर्पाला म्हणताच येणार नाही असं ह्या आत्मख्यातीवादी मताने त्याचं खंडन केलं. मग तो म्हणतो जर तो रज्जूवर भासलेला सर्प अत्यंत असत नाही तर मग आहे तरी काय त्याचं स्वरूप, तूच सांग असं त्याला म्हणतो. वेदाचं प्रामाण्य दोघांनाही नाही, परंतु तरी सुद्धा तू मात्र तुझं मत प्रतिपादन कर. तर तो आता आत्मख्यातीवाला सांगतो. आत्मख्यातीवाद्याचे असे मत आहे की रज्जूच्या ठिकाणी किंवा अन्यत्र कोठेही सर्प नाही हे खरे, परंतु जितके पदार्थ प्रतीत होतात त्या सर्व पदार्थांचे आकार बुद्धी धरते. बुद्धी ही क्षणिक विज्ञान रूप असून तीच आत्मा आहे. त्या क्षणिक विज्ञान रूप आत्म्याची अर्थात बुद्धीची सर्परूपाने प्रतीती होते. म्हणून या मतास आत्मख्याती म्हणतात. काय अवघडल्यासारखं होत नाही ना, ठीक चाललंय ना.
चांगलं सावध होऊन ऐका. बघा, आता एक असत ख्यातिमत आपल्याला माहीत झालं. आता त्या असत ख्यातिमत अशुद्ध आहे हे आत्मख्यातिवाद्यांनी सांगितलं. तेव्हा आत्मख्यातिवादी ह्या सर्पाचं काय स्वरूप मानतो? शून्यरूप तर सर्प मानत नाही. मग कसा मानतो ते सांगतात. आत्मख्यातिवाद्याचे असे मत आहे की रज्जूच्या ठिकाणी किंवा अन्यत्र कोठेही सर्प नाही हे खरे. तो सुद्धा म्हणतो ह्या रज्जूवर सर्प भासला ना तर रज्जूच्या ठिकाणी सर्प नाही आणि अन्यत्र दुसरं कुठं वारुळावर वगैरे सर्प आहे असंही नाही. रज्जूच्या ठिकाणीही सर्प नाही. इतकंच नाही तर अन्यत्र कुठेही सर्प नावाचा पदार्थ नाही. ही गोष्ट अगदी खरी आहे. परंतु जितके पदार्थ प्रतीत होतात त्या सर्व पदार्थाचे आकार बुद्धी धरते. परंतु आपल्याला प्रतीतीला जेवढे पदार्थ येतात, नुसता रज्जूवर सर्प असं नाही, रज्जूवरच सर्प प्रतीतीला येतो म्हणून तो सर्प जो आहे तो त्या ठिकाणी नाही असं नाही. तर सर्प हा पदार्थ कुठंच नाही. परंतु मग आपल्याला सर्पाची प्रतीती काय येते? तर आपल्या असणारं क्षणिक विज्ञान त्याला म्हणतात, म्हणजे बुद्धी. विज्ञान शब्दाचा अर्थ इथं काय करायचा? बुद्धी. तर क्षणिक असणारी जी बुद्धी तीच काय करते? ह्या सर्पाच्या आकाराची होते. सर्प रज्जूच्या ठिकाणीही नाही, इतकंच नाही तर अन्यत्र कुठंच सर्प नाही. मग सर्प नावाचा जो पदार्थ आहे त्याचा आकार धारण करणारी कोण आहे? बुद्धी. आणि त्या बुद्धीचं स्वरूप ते काय म्हणतात? त्याला म्हणतात विज्ञान, आणि ते आहे क्षणिक. आता क्षणिक शब्दाचा अर्थ सांगतात, म्हणजे क्षणिक योगाचार मताचा क्षणिक विज्ञानवादी बौद्ध आहे, त्यांनी या ठिकाणी क्षणिक विज्ञानाचं काय स्वरूप आहे ते सांगतात. प्रथम क्षणात उत्पत्ती, द्वितीय क्षणात स्थिती आणि तृतीय क्षणात नाश अशी विज्ञानरूप बुद्धी हाच आत्मा असे योगाचार बौद्धाचे मत आहे. तो म्हणतो हे जे क्षणिक विज्ञान आहे ना त्याची एका क्षणात काय होते? बुद्धीची उत्पत्ती, द्वितीय क्षणात त्याची स्थिती म्हणजे त्याचं राहणं, आणि तृतीय क्षणात त्याचा नाश. असं ह्या योगाचार क्षणिक योगाचार मत बौद्ध की त्यांनी काय मानलेले की हे मत मानलेले कोणती? आत्मख्याती. म्हणजे सर्प हा बाहेर तर नाहीच नाही, म्हणजे रज्जूवर तर नाहीच नाही, पण बाहेर कुठेही सर्प नाहीच. मग त्या सर्पाचा आकार धारण करणारा कोण आहे? बुद्धी. आणि ती बुद्धी कशी? एका क्षणात उत्पत्ती, दुसऱ्या क्षणात स्थिती, तिसऱ्या क्षणात नाश असं प्रकारचे असणारी क्षणिक बुद्धी किंवा क्षणिक विज्ञान हेच त्या सर्पाचा आकार धारण करते असं त्यांचं स्पष्टीकरण आहे. आत्मख्यातिवाद्याचे असे मत आहे की रज्जूच्या ठिकाणी किंवा अन्यत्र कोठेही सर्प नाही हे खरे, परंतु जितके पदार्थ प्रतीत होतात त्या सर्व पदार्थांचे आकार बुद्धीच धरते. बुद्धी ही क्षणिक विज्ञान रूप असून तीच आत्मा आहे. थोडक्यात ते काय म्हणतात? क्षणिक विज्ञान किंवा बुद्धी आहे ना त्या बुद्धीलाच ते काय म्हणतात? आत्मा असं म्हणतात. आणि अख्याती आपलं काय असत ख्यातिवादी सर्व पदार्थ काय आहे? असत आहे असं म्हणतात. हे म्हणतात पदार्थ असतच आहे, पण त्या असत पदार्थांचा आकार कोण धारण करते? ते पदार्थ नाहीच आहे बाहेर, परंतु त्या पदार्थाचा आकार कोण करते? क्षणिक विज्ञान किंवा क्षणिक बुद्धी ती त्याचा आकार धारण करते, म्हणजे आत्माच त्याचा आकार धारण करतो. पण आत्मा काय आहे? तर आत्मा म्हणजे क्षणिक विज्ञान स्वरूप असणारी जी बुद्धी किंवा क्षणिक विज्ञान यालाच ते काय म्हणतात? आत्मा. किंवा थोडक्यात म्हणायचं विज्ञान म्हणजे बुद्धी, त्या बुद्धीलाच ते आत्मा मानतात. म्हणून म्हणतात बुद्धी ही क्षणिक विज्ञान रूप असून तीच आत्मा आहे. त्या क्षणिक विज्ञान रूप आत्म्याची अर्थात बुद्धीची सर्परूपाने प्रतीती होते. म्हणजे सर्प ह्या सर्पाच्या प्रतीतीची काय सांगतात? संगती. तर त्या संगतीमध्ये ते म्हणतात क्षणिक विज्ञान हेच काय होतं? सर्परूपाने प्रतीतीला येतं. सर्प म्हणून बाहेर कोणताही पदार्थ नाही, पण ती बुद्धी काय करते? एका क्षणात उत्पत्ती, दुसऱ्या क्षणात स्थिती आणि तिसऱ्या क्षणात नाश असं जिचं स्वरूप आहे ती बुद्धीच काय करते? सर्पाचा आकार धारण करते. म्हणून आपल्याला सर्पाची प्रतीती येते. त्या क्षणिक विज्ञान रूप आत्म्याची अर्थात बुद्धीची सर्परूपाने प्रतीती होते. म्हणजे क्षणिक विज्ञान रूप असणारा आत्मा तो सर्परूपाने प्रतीतीला येतो. म्हणून या मतास आत्मख्याती म्हणतात. या मताचं नाव काय आहे? आत्मख्याती. आत्मा शब्दाचा अर्थ काय? क्षणिक विज्ञान किंवा बुद्धी. बुद्धी सर्पाचा आकार धारण करते असं. आणि ती कशी आहे? क्षणिक. असं ज्या मतात मानतात, ज्या बुद्धाचे जे 4 शिष्य होते त्या 4 शिष्यांनी बौद्धांनी एकच प्रकारचा उपदेश केला, पण यांच्या बुद्धीला ज्या प्रकारचा त्याचा अभिप्राय वाटला प्रत्येकाने
सांगितलं की हेच मत बौद्धाचं आहे आणि त्याचे काय झाले 4 संप्रदाय झाले. पैकी पहिला संप्रदाय कोणता झाला? शून्यवादी बौद्ध मताचा. दुसरा कोणता झाला? आता ह्या ठिकाणी क्षणिक विज्ञानवादी बौद्ध, एक शून्यवादी माध्यमिक शून्यवादी बौद्ध, दुसरा झाला सौत्रांतिक आणि एक झाला वैभाषिक. अशा प्रकारचे 4 शिष्य झाले. त्या सौत्रांतिक आणि वैभाषिकांचं याच्यामध्ये दिलेलं नाही, पण त्याच्यामध्ये काही पदार्थ काय म्हणतात, बाहेर पदार्थ नाही पण आतमध्ये पदार्थ आहेत आणि आतल्या आतच बुद्धी त्याचा आकार धारण करते. बाह्य पदार्थ नाहीत आणि आतमध्ये पदार्थ आहे असं जे म्हणतात, बाह्य पदार्थाचं अस्तित्व नाही, त्यांना काय म्हणतात वैभाषिक असं म्हणतात. आणि सौत्रांतिक म्हणजे ते काय म्हणतात, आपलं सौत्रांतिक म्हणतात. आणि वैभाषिक काय म्हणतात, पदार्थ या ठिकाणी बाहेरही नाही, आपलं पदार्थ बाहेरही आहे आणि पदार्थ आत नाही, पदार्थ कुठे बाहेर, आणि काही काय म्हणतात पदार्थ कुठे आतमध्ये, असं त्यांच्यामध्ये भेद आहे. तर अशी 4 मतं झाली. कोणती? माध्यमिक शून्यवादी बौद्ध, नंतर योगाचार मताचा क्षणिक विज्ञानवादी बौद्ध, सौत्रांतिक आणि वैभाषिक, असे 4 प्रकारचे शिष्य झाले. एक बाहेर पदार्थाचं अस्तित्व मानतात, एक पदार्थाचं अस्तित्व आतमध्ये मानतात, एक पदार्थाचं अस्तित्वच मानत नाही आणि एक पदार्थाचा आकार धारण करणारी क्षणिक बुद्धी आहे असं मानणारी ही 4 मतं आहेत. तर ह्या मताला काय म्हणतात, जे क्षणिक विज्ञानच सर्पाचा आकार धारण करते, बाहेर सर्प नाही असं मानणारे ते क्षणिक विज्ञानवादी बौद्ध. ठीक आहे ना, यांचं मत आपल्याला कळलं. आणि यांनी काय केलं, सर्व असत आहे सर्व असत आहे असं म्हणता येणार नाही, कारण जर सर्व असत असेल तर वंद्यापुत्राची प्रतीती येत नाही, तर त्याप्रमाणे वंद्यापुत्राची प्रतीती येत नाही त्याप्रमाणे सर्पाची प्रतीती येऊ नये, येते तर खरी. मग कशी येते तुमच्या मतात सांगा. आम्ही सांगतो ना क्षणिक विज्ञान हेच तत्व आहे, क्षणिक विज्ञान, तर त्या ठिकाणी ते अत्यंत असत नाही, तर ते काय आहे की या ठिकाणी युगपत आपलं त्याचे क्षणिक असं त्याचं स्वरूप आहे, त्याचं अस्तित्व आहे, पण ते कुठं एक क्षण आहे, एका क्षणात उत्पत्ती, दुसऱ्या क्षणात स्थिती, तिसऱ्या क्षणात नाश, असं जिचं स्वरूप आहे ते आहे विज्ञान किंवा त्याला म्हणायचं बुद्धी. आणि ती क्षणिक विज्ञानच त्या पदार्थाचा आकार धारण करते, सर्पाचा आकार धारण करते. हे झाले क्षणिक विज्ञानवादी बौद्ध. आता यांनी सांगितल्यानंतर त्या मताचं सुद्धा असत ख्याती व आत्मख्याती ही दोन्ही मते वेदाला अप्रमाण मानणाऱ्या बुद्धाच्या शिष्यापैकी माध्यमिक व योगाचार यांची आहेत. ही दोन्ही मतं असत ख्याती आणि आत्मख्याती ही दोन्ही मतं कोणाची आहे, जे वेदाला प्रमाण मानत नाही अशा प्रकारच्या बुद्धाच्या शिष्यापैकी जे 2 शिष्य आहेत, कोणते? माध्यमिक मताचे आणि योगाचार मताचे. माध्यमिक योगाचार सौत्रांतिक आणि वैभाषिक, त्याच्यापैकी ह्या 2 मतांचं आपल्याला त्यांनी चिंतन सांगितलं. आता यावर तिसरा अन्यथा ख्यातीवादी असे म्हणतो की क्षणिक विज्ञानरूप बुद्धी सर्पाचा आकार धरते असे मानावे तर क्षणभरच सर्पाची प्रतीती व्हावी, पण ती तर बहुत काल होते तशी न व्हावी. आता तिसरा जो अन्यथा ख्यातीवादी, अन्यथा ख्यातीमत कोणाचं आहे? न्याय आणि वैशेषिक. आता हे जे न्याय आणि वैशेषिक हे आस्तिक दर्शन आहे. ह्या ही दोन्ही ज्या ख्याती आहेत, कोणत्या? असत ख्याती आणि आत्मख्याती, ह्या नास्तिक मताचे आहेत. आता ही मतं जे काही वेद प्रामाण्य मानणारे न्याय आणि वैशेषिक आहे ते हे केवळ अनुमानिक आहेत. यांना काय म्हणतात? ही जी 2 मते बौद्धाची, हे काय? केवळ अनुमान प्रमाणाला मानणारी. एखादी गोष्ट प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होते म्हणून सुद्धा ते मानणार नाही, ते कशाने सिद्ध झाली पाहिजे? अनुमान प्रमाणानेच सिद्ध झाली पाहिजे. जरी तुम्हाला तुम्ही याच्यात गेले पर्वतावर आणि पर्वतावर तुम्हाला तिथं धूर पण दिसतो आणि खाली अग्निपरीत दिसतो, तर ते म्हणणार नाही की आता अग्नी आणि धूम याचं साहचर्य आहे म्हणून या ठिकाणी या अग्नी आहे. तर हे प्रत्यक्ष प्रमाणाला मानत नाही, अनुमानाने सिद्ध झालं पाहिजे की जिथं जिथं धूम आहे तिथं तिथं अग्नी, आणि तर तो मानतात, म्हणून त्यांना म्हणतात की अनुमानिक. तर अशा प्रकारचे हे केवळ शास्त्र शब्द प्रमाणाला न मानता केवळ स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे. परंतु हे न्याय आणि वैशेषिक हे काय करतात? अनुमान प्रमाणे पण मानतात आणि शब्द प्रमाण पण मानतात. शब्द प्रमाण आणि अनुमान प्रमाण यांच्यात जर परस्पर विरोध आला तर शब्द प्रमाणापेक्षा अनुमान प्रमाणाला ते अधिक प्राधान्य देतात. आणि असे असणारे हे जी 2 दर्शने, कोणते? न्याय आणि वैशेषिक,
ह्या दोन दर्शनांचा, आता ह्या दोन दर्शनांना ही जी आत्मख्याती आणि असत्ख्याती ह्या दोन्हींचेही मत पटत नाही. पैकी ह्या असत्ख्यातीचं खंडन कोणी केलं? त्यांच्याच अंतर्गत असणारा जो पक्ष आत्मख्यातीवादाचा, त्यांनी त्यांचं खंडन केलं. परंतु आता ह्या आत्मख्यातीवादाचं मत सुद्धा यांना पटत नाही, कोणाला? न्याय आणि वैशेषिकाला. म्हणून ते त्याचं देखील खंडन करतात. कसं करतात बघा. इथपर्यंत ठीक आहे ना? आता एवढाच परिच्छेद घेतो, पण हा चांगला बारकाईनं पहा. यावर तिसरा अन्यथा ख्यातीवादी असे म्हणतो की क्षणिक विज्ञानरूप बुद्धी सर्पाचा आकार धरते असे मानावे तर क्षणभरच सर्पाची प्रतीती व्हावी, पण ती तर बहुत काल होते तशी न व्हावी. आता हे पाहिलं ना, व्यवहारात आपल्याला हे पडतं. तुम्ही काय म्हणतात? क्षणिक विज्ञानाचं मत काय आहे? क्षणिक असणारी जी बुद्धी, बरोबर, ती बुद्धी त्या पदार्थाचा सर्पाच्या आकाराची होते. मग ते म्हणतात बुद्धी कशी आहे? क्षणिक. आणि ती क्षणिक असणारी बुद्धी सर्पाचा आकार धारण करते, ती कशी? क्षणिक बुद्धी म्हणजे तो सर्प सुद्धा काय झाला? क्षणिक असाच झाला की नाही? मग त्याची प्रतीती कशी यावी? एक क्षणभरच यावी. पण आपल्याला सर्पाची प्रतीती, आपण समजा रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला, आपण जितका वेळ सर्पाचा भ्रम आहे तो बहुत काल असू शकतो की नाही? वास्तविक कसा व्हावा? तो एक क्षणभरच त्या सर्पाची प्रतीती व्हावी. पण क्षणभर होते का बहुत काल होते? बहुत काल होते. म्हणून सांगतात क्षणभरच सर्पाची प्रतीती व्हावी, पण ती तर बहुत काल होते तशी न व्हावी. जर तुम्हाला या ठिकाणी ही आत्मख्याती मानायची झाली तर आत्मख्यातीप्रमाणे क्षणभरच सर्पाची प्रतीती झाली पाहिजे, बहुत काल होता कामा नये. आणि अनुभव काय आहे? बहुत काल होते आणि अनुभवाचा आपलाप करता येत नाही. त्यामुळे क्षणिक बौद्धवादी, आपले क्षणिक विज्ञानवादी बौद्धाचं मत देखील योग्य आहे असं त्यांना वाटत नाही. शिवाय क्षणिक विज्ञान रूप बुद्धी आत्मा मानला तर तो मी बाल्यावस्थेत वडिलांच्या मांडीवर खेळत होतो तोच मी आता नातवांना खेळवित आहे अशी जी प्रत्यभिज्ञा होते ती होऊ नये. आता तुम्ही म्हणता क्षणिक बुद्धी, बरोबर, एका क्षणात उत्पत्ती, दुसऱ्या क्षणात स्थिती, तिसऱ्या क्षणात नाश, पुन्हा दुसऱ्या वेळा दुसरी बुद्धी उत्पन्न झाली, म्हणजे आत्मा काय झाला? क्षणिक आत्मा झाला, बरोबर ना? क्षणिक विज्ञानवादी बौद्धाचा आत्मा कसा आहे? क्षणिक. मग आता आपल्याला जर दुसरा एक मनुष्य आहे, तो काय आहे? आता वृद्ध झाला, तर त्याला तो काय सांगतो? मी जो आजोबांच्या मांडीवर खेळत होतो लहानपणी तोच मी आता नातवांना मांडीवर खेळवित आहे. म्हणजे या ठिकाणी त्याचं बाल्य झालं, तारुण्य झालं, वार्धक्य झालं, ह्या सगळ्या अवस्था, शरीरामध्ये बदल होत गेले की नाही? होत गेले. परंतु त्याच्या मीपणामध्ये बदल झाला का? नाही. जो मी लहानपणी आजोबाच्या मांडीवर खेळत होतो तोच आता काय आहे? मी आजोबा झालेला आहे. हे त्याला प्रत्यभिज्ञा आहे की नाही? त्याची प्रत्यभिज्ञा म्हणजे पूर्वीचा जो पदार्थ होता तोच पदार्थ काय आहे आता, किंवा त्याला काय म्हणतात? प्रत्यभिज्ञानाला काय म्हणायचं? प्रत्यक्ष ज्ञान आणि स्मृती ज्ञान, ही दोन्ही मिळून पहिल्याची स्मृती आहे की नाही आणि आता तोच मी आहे याचं प्रत्यक्ष आहे की नाही? बरोबर ना? याला म्हणायचं प्रत्यभिज्ञा, प्रत्यक्ष. जे मी लहान मुला मांडीवर खेळत होतो तेव्हा बुद्धीनं काय झाला की त्या ठिकाणी त्या नातवाचा आकार धारण केला, दुसऱ्या वेळेला दुसरी बुद्धी निर्माण झाली. आता मागचा जो मी लहानपणी होतो तोच मी आता म्हातारपणी आहे अशी त्याला प्रत्यभिज्ञा होईल का? होऊ नाही. आणि होते की नाही? कोणाचा अनुभव आहे? आपला सगळ्यांचा अनुभव आहे. जो मी लहान होतो तोच मी आता तरुण झालेलो आहे. याचं आपल्याला स्मरण आहे का नाही? आणि स्मरण आहे, बरं, याचा बाद होतो का या ज्ञानाचा? नाही. ते खरंच ठरतं व्यवहारामध्ये. म्हणून त्याला म्हणतात प्रत्यभिज्ञा, प्रत्यक्ष. जर क्षणिक विज्ञान हेच जर त्या पदार्थाचा आकार धारण करतं असं जर म्हटलं, बरोबर आहे ना, तर या ठिकाणी त्याची प्रतीती कशी व्हावी? क्षणभर, बहुत काल होऊ नये. आणि होते तर खरी. आणि कुठं होते? तर आम्हाला स्वतःला अनुभव आहे की आपण पूर्वीच्या लहानपणामध्ये आजोबांच्या मांडीवर जेव्हा खेळत होतो तो जे आपण होतो तेच आता पण का नाही? तोच मी आता पण आहे. ही प्रत्यभिज्ञा होईल का? कारण ते क्षणिक विज्ञान हेच काय करतं? त्या पदार्थाचा आकार धारण करतं. मग तो पदार्थाचा, तो क्षणिक विज्ञान गेलं की त्या पदार्थाचा आकार गेला, दुसऱ्या वेळेला दुसरं. मग पहिल्याचा आणि मागच्याचा विज्ञानाचा काही संबंध आहे का? नाही. मग आपल्याला कधीतरी प्रत्यभिज्ञा होईल का? होणार नाही. आणि होती तर खरे. तत्ता इदंत अवगाही ज्ञानम प्रत्यभिज्ञा. म्हणजे तत्ता म्हणजे जो काशीमध्ये मी होतो 10 वर्षापूर्वी तोच आता इदम, तोच अयम, तोच अहम, तोच मी या ठिकाणी आहे असं जे ज्ञान आहे तत्ता आणि इदंता. म्हणजे त्या काळ, तो देश, बरोबर ना, तो पिंड याच्या, आणि आता हा देश, हा काल आणि हा पिंड, हे जरी दोन्ही वेगवेगळे असले त्याच्यामध्ये अनुष्यूत असणारा देवदत्त नावाचा पिंड तो काय आहे? एकच आहे. असं ज्ञान होतं की नाही? मग तुम्हाला क्षणिक विज्ञान हाच आत्मा म्हणता येईल का? याचा अर्थ म्हणता येणार नाही.
क्षणिक विज्ञान जातं तर काय होतं, उत्पत्ती नाश होत राहतं. परंतु ह्या उत्पत्ती नाश झाला तरी क्षणिक विज्ञानाचा उत्पत्ती नाश पाहणारा दुसरा मी त्याच्याहून जर भिन्न नसतो तर मला उत्पत्ती नाश झाले तरी मी तोच आहे असा अनुभव आहे की नाही. शरीर बाल्य होतं, तारुण्य झालं, वार्धक्याला आलं तरी ते सगळं मला कळलं की नाही. याचा अर्थ तेही मी पाहिलं आणि हेही मी पाहिलं. एक क्षणिक विज्ञान उत्पन्न झालं, नाश पावलं. दुसरं क्षणिक विज्ञान उत्पन्न झालं, नाश पावलं. त्याच्याबरोबर मी गेलो का मी वेगळाच राहिलो, मी वेगळा राहिलो का मी जसा आहे तसा एकरूपच राहिलो का मला त्याचं प्रकाशन करता आलं का मीच त्याचं प्रकाशन केलं. प्रकाशन करणारा हा त्या प्रकाश पदार्थापासून वेगळा राहिला का त्याच्याशी एकरूप झाला असता तर तो त्याच्याबरोबर गेला असता तर आपला बालपणाचा अनुभव म्हातारपणात सांगता आला असता का नाही, आणि सांगता तर येतो. मग क्षणिक विज्ञानाला काय आत्मा मानणं म्हणजे विज्ञानाचं म्हणजे बुद्धीचं दिवाळं काढण्यासारखं नाही का, आहे की नाही. म्हणून ते म्हणतो की क्षणिक विज्ञानाला आत्मा असं म्हणता येणार नाही. ठीक आहे ना. यावर तिसरा अन्यथा ख्यातिवादी असे म्हणतो की क्षणिक विज्ञान रूप बुद्धी सर्पाचा आकार धरते असे मानावे तर क्षणभरच सर्पाची प्रतीती व्हावी, पण ती तर बहुत काल होते तशी न व्हावी. शिवाय क्षणिक विज्ञान रूप बुद्धी आत्मा मानला तर जो मी बाल्यावस्थेत वडिलांच्या मांडीवर खेळत होतो तोच मी आता नातवांना खेळत आहे अशी जी प्रत्यभिज्ञा होते ती होऊ नये, आहे की नाही. जर एखाद्या माणसाने एखाद्याला 100 रुपये उसने दिले, आहे की नाही, तर बरोबर आहे ना, तो त्याच्या घरात पुन्हा ते पैसे मागायला जाण्याचा अधिकार राहील का त्याचा, कारण ते क्षणिक विज्ञान होतं. त्यावेळेला ते युगपत त्याची उत्पत्ती झाली आणि त्याचं काय झाला नाश. युगपत म्हणण्यापेक्षा क्षणिक उत्पत्ती स्थिती आणि नाश. आता त्याचा काही संबंध आहे, तो गेला, घेणाराही गेला आणि देणाराही गेला आणि तू घेतले आणि मी दिले असा व्यवहार व्हायला जागा आहे का नाही. आणि सगळ्या जगात उघड व्यवहार चाललाय की नाही. मग क्षणिक विज्ञानाला आत्मा मानून हे करता येईल का, करता येणार नाही. म्हणून जर आपल्याला असं काही करायचं झालं तर आपण म्हणायचं आम्ही क्षणिक विज्ञानवादी बौद्ध आहोत, आहे की नाही. म्हणजे हा काय कोर्टामध्ये सुद्धा आपली सुटका होईल, आहे की नाही होणार, होईल पण हा वेडा आहे म्हणून होईल, आहे की नाही. वेडा आहे म्हणून तुम्ही याच्या वेड्याबरोबर व्यवहार कसा केला असं म्हणतील, सुटका होऊ शकते. स्वामी महाराज विनोदाने गोष्ट सांगायची की एक वकील आहे, त्या वकिलाकडं एक मनुष्य गेला तर ते काय झालं की एका माणसाने त्याच्याकडे पैसे मागितले, उसने दिलेले कर्जावर दिलेले पैसे मागितले, तर हा काय पैसे देईना. मग तो काय झाला कोर्टामध्ये गेला आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या वकिलांनी सांगितलं की तुला मी याच्यातून निर्दोष सोडवेल, तुला त्या काय त्याला काय म्हणतात तुला त्या सावकाराचे पैसे द्यावे लागणार नाही, पण मी तुला उपाय सांगतो. काय उपाय सांगितला तर त्याला न्यायाधीशाने विचारले ह्या समोरच्या माणसाकडून तुम्ही 100 रुपये घेतले अमुक तारखेला, ही गोष्ट खरी आहे का नाही. तर तो म्हणला ब्या. त्यांनी सांगितलं व्याजासकट तुझे पैसे तुला देणं लागतो की नाही. तो म्हटला ब्या. म्हणजे किंवा तुझं काही म्हणणं आहे का किंवा मी ह्या आशिलाकडून काही पैसे घेतले नाही असं तुझं काही म्हणणं आहे का. तो म्हटला ब्या. मग त्यांनी सांगितलं हा वेडा मनुष्य आहे की नाही, हा वेडा मनुष्य याच्याशी तो व्यवहार कसा केला, त्यामुळे त्याला निर्दोष सोडलं. आता तो वकील म्हणला की माझे पैसे दे, तो म्हणला ब्या. तस म्हणजे त्याला वेगळं ठरवलं. तसं क्षणिक विज्ञानाला जर आत्मा मानला तर प्रतिभिज्ञेची संगती लागेल का नाही, व्यवहाराची संगती लागेल का नाही. म्हणून सांगतात जो मी बाल्यावस्थेत वडिलांच्या मांडीवर खेळत होतो तोच मी आता नातवांना खेळत आहे अशी जी प्रतिभिज्ञा होते ती होऊ नये. कारण वडिलांच्या मांडीवर खेळणारा आत्मा तर द्वितीय क्षणी नष्ट झाला, वडिलांच्या मांडीवर खेळणारा आत्मा दुसऱ्याच क्षणात काय झाला, नष्ट झाला. असे असता बहुत कालाने नवीन उत्पन्न झालेल्या आत्म्यास तोच मी अशी प्रतिभिज्ञा होईल कशी. जर एखादा नवीन उत्पन्न झालेला जो आत्मा आता पहिला आत्मा तर गेला क्षणी, नवीन उत्पन्न झालेला आत्म्याला तो पूर्वीचाच मी आहे अशी त्या क्षणिक विज्ञानाला किंवा क्षणिक विज्ञानाला आत्मा मानणाऱ्याला त्याला प्रतिभिज्ञा होईल का. कारण तो आत्मा तर काय झाला त्याच क्षणी नाहीसा झाला. बहुत कालाने नवीन उत्पन्न झालेल्या आत्म्यास तोच मीच आहे अशी प्रतिभिज्ञा कशी होईल. म्हणून आत्मख्याती मतही असंगत आहे. ह्या अन्यथा ख्यातीवाद्यांनी आत्मख्यातीचं मतही काय केलं, खोडून टाकलं किंवा त्याचं खंडन केलं. आता या ठिकाणी जे दिलंय ना कोणतं
प्रत्यभिज्ञान, तर त्या प्रत्यभिज्ञानामध्ये सांगतात स्मृती, त्याची टिप्पणी दिली, स्मृतीपूर्वक प्रत्यक्ष ज्ञान. म्हणजे पहिली स्मृतीपूर्वक म्हणजे अगोदरची स्मृती आणि आता त्याचं प्रत्यक्ष ज्ञान, हे जर दोन्ही असतील तर त्याला काय म्हणायचं, प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष किंवा प्रत्यभिज्ञा ज्ञान असं त्याला म्हणतात. तर कसं की आपण एखादा पदार्थ 10 वर्षापूर्वी देवदत्ताला काशीमध्ये पाहिलं आणि आता तोच देवदत्त आपल्या समोर आहे, तर आपल्याला अगोदर काय स्मृती होते, 10 वर्षापूर्वी पाहिलेला जो देवदत्त त्याचं काय झालं स्मरण, आणि तेच देवदत्त आता आपल्याला प्रत्यक्ष आहे की नाही, आता आपल्याला नेत्रेंद्रियाद्वारा त्याच्या पिंडाशी आपला संबंध झालाय की नाही, आणि मग देवदत्ताचं ज्ञान झालं. पण कोणता, तोच हा देवदत्त, पण तोच म्हणजे त्या आता तो देश आहे का काशी, तो काळ आहे का त्याचं स्मृती ज्ञान आहे आता आपल्याला फक्त, आणि प्रत्यक्ष ज्ञान आहे का नाही. मग प्रत्यक्ष ज्ञान आणि स्मृती ज्ञान ही दोन मिळून जेव्हा एकत्र येतात त्याला कोणतं नाव येतं, प्रत्यभिज्ञा. मग आपल्याला प्रत्यभिज्ञा होते की नाही व्यवहारामध्ये, तोच हा अशी प्रत्यभिज्ञा होते की नाही, सगळ्यांना प्रत्यभिज्ञाचा अनुभव आहे की नाही. आणि जर क्षणिक आत्मा मानला तर प्रत्यभिज्ञा कोणाला होईल का, आणि होते तर नाही का, म्हणजे होत नाही का, होते तर खरी. मग या ठिकाणी तुम्हाला क्षणिक विज्ञानाला आत्मा असं म्हणता येईल का, नाही. अर्थात जसं असत ख्यातिवाद्याचं मत खंडित आहे किंवा ते मत खंडित कोणी केलं, आत्मख्यातिवाद्याने त्यांच्यावर दोष दिला, तसाच ह्या ज्या आत्मख्यातिवाद्याचं मत सुद्धा काय आहे, सदोषच आहे, त्रुटीपूर्ण आहे, त्याच्यातही वैगुण्य आहेच आहे, कारण त्यामुळं प्रत्यभिज्ञानाची संगती लागत नाही असं सांगतात. आणि हे काय, अनुभवाच्या विरुद्ध असं मत आहे, युक्तीच्या विरुद्ध आहे. युक्तीच्या विरुद्ध म्हणजे जर त्या ठिकाणी क्षणिक बुद्धीलाच आत्मा मानलं तर प्रत्यभिज्ञा होऊ नये, आणि अनुभवाच्या विरुद्ध कसं आहे, अनुभव तर आपल्याला येतोच आहे की नाही, म्हणून हे युक्तीच्या विरुद्ध. आणि श्रुतीनं सुद्धा ही प्रत्यभिज्ञेचा स्वीकार केलेला आहे. श्रुतीनं कुठंही क्षणिक विज्ञानाला आत्मा म्हटलेलं नाही. श्रुती, युक्ती आणि अनुभवानी हेही मत खंडित आहे. असं जर झालं तर आता तिसरा कोणती ख्याती आली, अन्यथा ख्याती. ह्या अन्यथा ख्यातीवाद्यांनी त्यांचं मत खंडित केलं, पण त्याला आता विचारतात, हे सगळेजण बसलेलेच आहेत विचारायला, ह्या दोघांची मतं खंडित झाली. कोणी अन्यथा ख्यातीवाद्यांनी दुसऱ्याचं खंडन केलं, म्हणतात तुझं काय मत आहे बाबा, ह्या रज्जूवर सर्प भासतो कसा, आपला विचार काय चालू आहे, रज्जूवर सर्प भासतो कसा, भासला का, याविषयी जे स्पष्टीकरण करतं म्हणजे ज्ञान, न्याय आणि वैशेषिक दर्शन, त्यांना म्हणतात अन्यथा ख्यातीवादी. त्या अन्यथा ख्यातीवादी त्या रज्जू सर्पाचं स्पष्टीकरण, रज्जूवर भासलेल्या सर्पाचं स्पष्टीकरण कसा करतो, ती जी अन्यथा ख्याती आहे ते मत आपण उद्या पाहू. कोणाचं, न्याय आणि वैशेषिकांचं. पुंडलिक वरदा हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज.